सदैव तळागाळातील लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सदैव मदत करणारे पुरोगामी विचार चळवळीचे निसर्गवासी सत्यशोधक मान्य शांतारामजी भुरवणे यांच्या अविस्मरणीय कार्याला व त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली. बंधू आणि भगिनींनो, संपूर्ण आपले जीवन पर्यावरण, तळागाळातील समाजातील लोकांची, विद्यार्थ्यांची सदैव मदत करणारे महामानवांच्या विचारावर चालून त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार समाजामध्ये करून समाजातील अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा यांना मूठमाती देऊन विज्ञानाची कास धरून समाजहितासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी आपल्या जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या प्रकृतीची, कुटुंबाची पर्वा न करता तन मन धरणारे अविरत कार्य करणारे व आपल्या मृत्यूनंतरही मृत्यूशय्येवर पडलेल्या रुग्णांना आपल्या अवयवांनी जीवदान देणारे, आपल्या सर्वांसमोर जीवन कसे जगावे याचा एक आगळा वेगळा आदर्श घालून देणारे, समाजाला नव्या प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारे पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते, निसर्गवासी सत्यशोधक मान्य शांतारामजी भुरवणे यांचे कार्य आज सत्यशोधक पद्धतीने फोटोपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला त्यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माननीय YD पवार, माननीय विनय पानवलकर, माननीय विलास कोळपे, माननीय रामचंद्र भुरवणे, माननीय बाबू गुडेकर, प्राध्यापक मिलिंद कडवईकर, सरपंच नांदळ संगमेश्वर पप्पू गोवळकर, मान्य रवींद्र मते, मान्य विलास डिके, सुनील भुरवणे, अपेक्षा तांबे, विंजळे, सुभाष पाटील इत्यादी मान्यवरांनी त्यांच्या आयुष्यातील आठवणींना आपल्या मनोगताद्वारे उजाळा दिला. तसेच कोकणचे गाडगे बाबा मारुती जोशी काका यांनी सत्यशोधक पद्धतीने निसर्गवासी सत्यशोधक मान्य शांतारामजी भुरवणे यांचा फोटोपूजन कार्य केले. बंधू आणि भगिनींनो, निसर्गवासी सत्यशोधक मान्य शांतारामजी भुरवणे यांनी आपल्या जीवनामध्ये अद्वितीय कार्य केलेलं आहे आणि आपणा सर्वांना जर त्यांना श्रद्धांजली अर्पण करायचीच असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांचे कार्य आपल्याला पुढे नेले पाहिजे. तीच खरी श्रद्धांजली त्यांना ठरेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा, जेणेकरून शांतारामजी भुरवणे यांचे कार्य लोकांपर्यंत पोचेल आणि त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन तरुण मुले व इतर समाज बांधव त्यांच्या कार्यामध्ये सामील होतील व त्यांचे कार्य पुढे घेऊन जातील आणि एक नवीन समाज घडण्यास मदत होईल. लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद. एकदा नमस्कार करा. नेताना गुरुजी लक्षात येत आहे ना? मला परत उद्या ट्रेनिंग द्यायची तुम्हाला. हे पाठच आहे माझं. चला बाहेर बसूया सर्व. माता भगिनी सगळ्यांना बाहेर घ्या. बाकीने तीर्थ केव्हा घ्यायचं? आता दिले तीर्थ बनवायला, म्हणजे ते पाणी हातावरती घ्यायचं आहे ना, ते करून दिलंय. तुम्ही त्या कोणाला आता घ्या. देवारे ठेवले बघ. पाया कसं पाहिलं नाही, पूजा करून त्याच्याला नमस्कार करायला लावणार. तुम्ही गावकर पहिले नमस्कार करणार, पाहुणे करणार, एक तास माहिती देणार. आता तुमच्या याचं जे पाणी आहे दुःखाचं ते बनवलेलं आहे, ते हातावरती द्यायचं, नमस्कार करायचं. हे घेतलं तरी चालेल. हे बघा त्याच्यात ठेवलंय. किती भाव घ्यायचे हे पण चालेल, हे पण चालेल, हे पण चालेल. कितीशे मंडळ आहेत? भावकी कोण आहे? मोठी भावकी आहे. आणि ते प्रबोधन देणार नंतर उपाशी ठेवलेलं आहे.
नाही तसं ते नंतर सांगतो तुम्हाला केव्हाचे किंमत ठेवायची. शांतारामजी गुरवणे यांचं 18 सप्टेंबरला दुःखद निधन झालं. चळवळीतले फार मोठे कार्यकर्ते आहे आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी संघटक, माजी जिल्हा संघटक, त्याच पद्धतीने बँक ऑफ इंडिया या शाखेमध्ये शाखा प्रबंधक म्हणून अनेक वर्ष त्यांनी सेवा बजावली. त्याच पद्धतीने स्थानिक संस्था दुर्बी शिक्षण प्रसारक संस्था या संस्थेचे उपाध्यक्षपदी त्यांनी काम केलं होतं आणि खऱ्या अर्थाने एक सत्यशोधक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं. खरं तर सत्य सांगणं हे फार कठीण काम आहे, कारण त्यासाठी स्वतःला सत्याचा ध्यास असावा लागतो आणि अशा परिस्थितीत त्यांनी समाजाला एक चांगला मार्ग दाखवण्याचं काम केलं होतं. खरं तर 1-2 महिन्यापूर्वीच इकडे आलो असताना त्यांची भेट झाली होती, परंतु अचानक असा त्यांच्यावर प्रसंग येईल असं वाटलंसुद्धा नव्हतं. परंतु निसर्गाच्या पुढं आपण हतबल आहोत. या दुःखद प्रसंगात सावरण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मी सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे. मोबाईल जरा सायलेंट ठेवला तरी चालेल. रेड साऊथ हा ओम शांती शांती. आज या मरणोत्तर कार्यविधीसाठी ज्यांना बीजी कोळसे पाटील यांनी कोकणची गाडी बाबा ही उपाधी दिलेली आहे ते मारुती काका जोशी या आजच्या मरणोत्तर कार्यासाठी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना थोडक्यात मार्गदर्शन करा. सर्वांना नमस्कार. नमस्कार. समोर बसलेल्या माझ्या भावा आणि बहिणींनो सगळ्यांना नमस्कार आहे. आज गुरावण्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं सगळे आपण जमला दुःखामध्ये सहभागी झाला. मी 5 मिनिटं माझी ओळख करणार आहे. माझं नाव आहे मारुती रामचंद्र जोशी. रत्नागिरीमध्ये विशाकडच्या पायथ्याशी साखरपा माझं गाव आहे. त्या गावाचा रहिवासी. मुंबई पोलीस खात्यात 15/12/64ला भरती झालो. 40 वर्ष नोकरी केली आणि रिटायर होऊन 21 वर्ष कोकणामध्ये फिरायला सुरुवात केली आहे. फक्त मी 2 उदाहरण अशी देणार आहे. मी ह्या मार्गाकडे कसा लागलो की पोलीस खात्यात नोकरी करताना मला जोशी कोण म्हणायचं नाही, जोशी म्हणायचं. जोशी म्हटल्यावरती मला पोलिसांनी काका केलं आणि काका केल्यामुळं पोलिसांच्या बिल्डिंगमधल्या पूजा क्रियाकर्म मीच करत बसलो होतो. एक उदाहरण का मला ताकद कशी वाढली की मी गोरवलीला पेट्रोलिंग करत होतो आणि एक भोसले साहेबांच्या बापांचं एक क्रियाकर्म करायचा होती. त्याचा भट कुठे गेल्यामुळं कंट्रोलनी फोन केला, काका जोशी कुठे आहे? तर म्हणे पेट्रोलिंग करतोय गोरवलीला. भोसले साहेब गाडी घेऊन आले. जोशी काका इकडे तर हो. तर आमच्या वडिलांचं एक उत्तर कार्य करायचं होतं, तू करतोस का? तर मी म्हटलं हो करतो, पण साहेब मी आता ड्युटीवर आहे, माझ्याकडे कपडे नाही आहेत. एक खाकी पॅन्टवरती शर्ट टाकलं आणि मी बोरवलीला योगीनगरमध्ये निघालो असताना माझ्याकडे दर्भ नव्हतं. गटारावरती बिंब घेतलं आणि त्या पोलीस कॉलनीमध्ये सगळ्या पोलिसांच्या समोर ते एका पोलिसाच्या भोसले साहेबांच्या शेंडीला बांधलं, हाताला बांधलं. 1 तास बोंबलला. मला पण काय कळत नव्हतं, त्यांना पण काय कळत नव्हतं. असा 1 तासाचा प्रोग्राम झाला. सगळे विधी पुरे केले. सगळे लोक माझं दर्शन घेतलं आणि मला संध्याकाळी मला केळी, सफरचंद, द्राक्ष सगळे दिलं. कागद वगैरे सगळे, कांदे, बटाटे दिले. आणि कोणाला टेप करायचं ते टेप करू शकता, व्हिडिओ तुमच्याकडे आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर त्या पद्धतीनं अशी पद्धत आहे. आणि मी ते सगळं घेऊन माहीमच्या पोलीस कॉलनीमध्ये आलो. माझी 7 नंबर बिल्डिंगमध्ये राहायचा. माझ्या पत्नीकडे ते पिशवी दिली. बायको म्हणाली
हे आज काय केलं तर म्हणे भोसले साहेबांच्या बापाला वरती न्याला गेला का हो मला काय माहिती हे करतात म्हणून मी करतो. म्हणजे एवढं पोलीस ऑफिसर बसून मी एक काम करत असताना माझी कोणी मिस्टेकच काढली नाही. मग मला एक ताकद वाढली की हे असं काय आहे ह्याच्यामध्ये आणि मी त्या कामाला सुरुवात केली. आणि 1909 मध्ये साखरप्यामध्ये एक गावकर परिषद लावली. त्या गावकर परिषदेचं नेतृत्व सन्माननीय नंदकुमार मोहितेने केलं होतं निसर्गवासी. आणि त्यांनी केल्यावर गावकर परिषद घेतल्यानंतर आम्ही ठरवलं की आपण काय करायला पाहिजे. तर म्हटलं ह्या गोसावी क्रिया कुंभार क्रिया ह्या सगळ्या थांबल्या पाहिजेत. भट क्रिया आपण फोटो पुजून कार्य करायचं. तर त्यांनी 100-150 लोकांनी सह्या केल्या. एक पुस्तक बनवलं. 1000 प्रती वाटल्या गेल्या आणि 1009 पासून ह्या कामाला सुरुवात झाली. पहिलं कार्य झालं असेल तर शामराव पेजेचे संस्थापक नंदकुमार मोहिते यांच्या आईचं कार्य 2008 साली आनंदी धोंडू मोहिते यांचं करण्यात आलं. आणि तिथपासून आज आम्ही पुऱ्या महाराष्ट्रामध्ये हजारोनो फोटो केलेले आहेत. मी माझ्या माता भगिनीला सांगेन की येतात गोसावी येतात, पितळ येतात, गोंबाबू होते. एक माणूस म्हणतो मेला की स्वर्गात गेला, दुसरा म्हणतो कावळा झाला, तिसरा म्हणतो भूत झाला, चौथा म्हणतो नाळात पुदेला लागला, पाचवा म्हणतो म्हातारा लेकाच्या अंगात आला, सहावा म्हणतो म्हातारा सुनेच्या पोटात नातो म्हणून जन्माला. मी माझ्या सगळ्या भावांना सांगे मेलेला माणूस स्वर्गात जात नाही, कावळा होत नाही, भूत होत नाही, हे सगळं खोटं आहे. खोटं तुम्ही कसं म्हणाल? 3-4 हजार पूर्वी चार्वाक नावाचे शास्त्रज्ञ होऊन गेले. त्या शास्त्रज्ञांनी अशी माहिती दिली की मृत्यू झालेल्या माणसाचं काय होतं. हे शरीर 5 तत्वाचं बनलं. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि 5 तत्वामध्ये विलीन होतं. आत्मा ही चैतन्य सखी निसर्गामध्ये विलीन होते. तुम्ही म्हणाल आत्मा, माझे डॉक्टर आहेत गजमल डॉक्टर अलोराचे. त्यांचे वडील गोविंद गजमल ते नगरसेवक होते भोईवाड्यामध्ये. त्यांनी लिहून ठेवलं होतं माझा धार्मिक विधी करायचा नाही. मग डॉक्टर गजमलनी मला बोलवलं, फोन केला, रे तू कुठे आहेस? म्हटलं मी घरी आहे साखरप्याला. इथं आमचा वाद झाला, क्रियाकर्म करायची की नाही. बाबाने लिहून ठेवलंय, तुला मी भेटायला येणार. तर म्हणलं या. डॉक्टर गजमल डॉक्टर डिंगनकर साखरप्याला आले, मला भेटले, गाड्या घेऊन आले, अर्धा तास मला बोलले, तो आत्मा मानतोस का? नाही. आत्मा ही चैतन्य संक्रिया निसर्गामध्ये विलीन होते. तो गाढव कुत्रा होतो आज विज्ञानाला माहिती नाही. आत्मा म्हणजे चैतन्य शक्ती कशी असते. माणसाचा जीव कुठपर्यंत असतो. आपण आता समई लावली, त्या समईमध्ये तेल टाकलं तर तेल असेपर्यंत ती वात जळते. तेल संपलं की वात विजली जाते. तसाच माणसाचा मृत्यू चैतन्य शक्ती आहे, निसर्गामध्ये विलीन होतो आणि हे जे प्राण शक्ती आहे निघून जाते. तो गाढव होतो, कुत्रा होतो, मांजर होतो, हे सगळं खोटा नाही. चार्वाकीने सांगितले, तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल तर घ्या चार्वाक. आणि त्यांनी सांगितलं स्वर्ग नरक सगळ्या कल्पना आहे. यम नाही, यमपुरी नाही. दयानंद सरस्वती सत्याचं प्रकाश ग्रंथामध्ये म्हणाले, यम असतो रेड्यावर बसतो आणि एखाद्या झोपडीमध्ये यम आणि रेडा जातो. झोपडं कधी मोडताना दिसलं नाही. मग यम आहे की नाही? पण यम पाहिला लांडेच्या नमानात धर्मेले गुरुजींच्या. तर यमाला नमानामध्ये सजवला नाही होता आणि यम धावत निघाला. धावता धावता कुत्रं चावलं, यम जागेवर पडला. असलं यम लक्षात ठेवा. या विलाटिकेंच्या गावाकडे गेलो, तिथं नमन चालू होतं. तिकडं ते यमाला सजवल्यानंतर एक माणसं बाजूला करत गेला पुढं आणि यमाला शिट्टी मारली. यमानं शिट्टी मारल्यावरती यमानं बांधावरनं उडी मारली तर शेणकट पडला. असले नसतात शेणकट पडणारे, हे पडणारे. त्या पृथ्वीवरती यम नाही, यमपुरी नाही, हे सगळं खोटं लिहिलं. त्या बुद्धिजीवी लोकांनी आपल्याकडे लिहिलं आणि आपल्याला अज्ञान ठेवलं हे सांगण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल एवढं सांगतं कोणाच्या जोगावरती? मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील आणि जागतिक युनोचे अध्यक्ष PB सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुऱ्या भारतभर फिरणारा मारुती काका तुमच्या समोर आहे. कलकत्त्यामध्ये 14 लाखमध्ये बोलायला मिळालं. बिहारमध्ये गेलो, मध्य प्रदेशमध्ये झाबुआ जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज नेलं. 1 लाख लोक मला भेटायला भेटले होते माझ्या विचाराला. पण सांगायचं मोठेपणासाठी नव्हे, मी जास्त भाषण करणार नाही आहे.
पण माझं भाषण जर ऐकायचं असेल तर युट्यूबला सर्च मारा, प्रबोधनकार मारुती काका जोशी काका आणि माझी भाषणं ऐका. जगामध्ये मला ओळखतात. मी मला भावकीच्या लोक सांगायला, मोठे पण सांगायसाठी आलेलं नाही. हे सगळं खोटं आहे. पाणी पाजतं, मेलेल्या माणसाला पाणी पाजायचं खोटं असतं. मेलेला माणूस व्यक्ती पाणी पाजत नाही. मी तुम्हाला इथे सांगू शकतो की आता मी ते दर्शन घेणार आहे बाबांचं. शांताराम बुरावणे म्हणजे देव माणूस होता. एवढी ताकद मी खूप फिरलो, पण मदत करणारे, धावून येणारे अशी महान विचाराची व्यक्ती होती आणि त्याला परिवर्तन करायचं होतं. पण ते आमच्या अगोदरच त्या कार्यातून निघून गेले आणि त्यांच्या मरणोत्तर कार्याच्या निमित्तानं तरी समाज इकडे आलाय. त्या समाजाने परिवर्तन करण्याचा प्रश्न पडलेला. आपण ज्या क्रियाकर्म करतो, पितरे येतात, कधी विश्वास नाही. म्हणाल तुम्ही गोसावी कुंभार किऱ्या तुला त्रास देते नाही. मी कुणबी समाजातला आहे, 65% मी कुणबी आहे आणि हे गोसावी कुंभार हे आमचे काम करणार आहेत. आम्ही त्यांना कामाला ठेवलेलं आहे. ते आमच्याशी संघर्ष करू शकत नाही. त्यांनी आमच्याला संघर्ष केला. पित्रे येतात, अमुक पैसे, हे लोबांड चाललेलं आहे आणि ह्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी आपण हे परिवर्तन करतोय. लोक म्हणतात की माळ बांधणं, पित्रे येणं, हा समुदाय काय केला. मला एवढंच म्हणणं आहे की आज शांताराम बुरावण्याच्या मरणोत्तर कार्याच्या दिवशी या पंचकृषीमध्ये हे काम कुठेतरी वाढलं पाहिजे. या कोळेवाशीमध्ये माझे जाव आहेत राम बेटकर, गंगाराम बेटकर हे शिक्षक होते. त्या शिक्षकांचं कार्य माझे वेळही लागतात. मी तिथं गेलो त्यांच्या विधीला आणि बाहेर निघालो होतो, तेवढ्यात एक म्हणतात उद्या सारी भरायला ये. तर मी म्हटलं सारी भरायला, माझी पत्नी होती. हो आता मी कार्याला आलो, मैताला अग्नीला आलोय ना, तुम्ही थांबणार नाही. म्हटलं थांबतो. संतोषला बोललो, विधी थांबलो, तिथे केलं आणि गंगाराम बेटकर यांचा युवायाचं कार्य युवायन केलं. लोक युवाला घाबरतात, युवायचे कार्य युवा, ते सगळं खोटं नाही. मूर्तो भेने पळे जाता, मूर्तीनं सोडविता सर्वता, 33 कोटी देव मेले. आमचा नंबर आहे. आता तुम्ही एवढा समुदाय बसलाय, तुम्हाला मी सहज विचारलं मरणार केव्हा, मरण नाही सांगता येत नाही. मग सांगतो काय, संसार काय कुत्री पण करते. ते पिल्लांना दूध पाजते, चिमणी सुद्धा आपल्या घरच्यांना पिल्लांना दाणे घालते. आहार निद्रा भय मैथुन सर्वा योनिशी समान, मनुष्य देहीच्या ज्ञान अधिक जाणं सर्वाचे. माणसाला हे एवढं कळतं ही माझी बायकोनी मुलगी. आणि आम्ही संसार काय करतो, लग्न करायचं, 2 मुलांना जन्म द्यायचं, त्यांना शिकवायचं, त्यांना नोकरी लावायची, त्यांना छोकरी करायला द्यायची आणि मुलाला मुलं होतील ना नातवंड तर आजीनं हकमूत काढायचं आणि आजोबांनी संगमेश्वरून भाजी आणून द्यायचं. मेला आजोबा. हे काम कुठेतरी परिवर्तनासाठी पाहिजे झालं. आपण जिवंत असताना कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे, हे काम करण्यासाठी माझ्याकडं 100 लोक आता काम करतात. माझ्या समोर एक बाबू गुडेकर बसलेले आहेत, हे गावकर बघाय, आज 20 गाव मध्ये काम करतायत. मी त्यांचं काम शिकवलं, त्यांच्याकडे मी गेलो, त्यांना शिकवलं. क्रिया कर्म फोटो पोजून अनचुट माल नवम्या सगळे फोटो पोजूनच घ्यायचं, कुणाला आणायचं नाही. कारण परवा गेल्या वर्षी एक साखरपेमध्ये घटना घडली. एका काकानं 115 अनचुट केली, प्रत्येकाचे 1,000 रुपये घेतले. 115चे किती झाले, 1,15,000 एका दिवसाचा इन्कम. पीठ आमचं, मळायचं आम्ही, टाकायचं आम्ही आणि घरात बसून. एवढा मी काही गुलाम आहे का हो. 21 कडे जग निघालं, विमोकंठवती जग संपायची वेळ आली. तर हे परिवर्तन कुठे झालं पाहिजे. गवताची गर्भवती कौलाची झाली, स्लॅबची झाल्या तर विचार बदली करूया. माझ्या माता भगिनी 9वारी साडी लावायच्या, 6वारी झाल्या, मॅक्सच्या झाल्या, कपडे बदली, आपण विचार बदली करायचे. हे विचार बदली करायचे असेल तर हे परिवर्तनाची लाट 8-9-10 वर्ष चालू झालेली आहे. तुम्हाला त्या पद्धतीनं पुस्तक आम्ही तुम्हाला देऊ शकतो. आमच्याकडे ती तयारी आहे की स्वर्ग नरक. परवा मी पुण्यामध्ये गेलो, गोवड गुरुजी जोशी काका आला असतं. म्हटलं हो, त्याची आई निधन झाली. कोणी काका आलाय हो. मी म्हटलं बाई मृत्यू पावल्यास मांडवात आंघोळ घालायची नाही, तिला घरामध्ये बाथरूम मध्ये आंघोळ घाला, कपडे घालणे बाहेर या, बाईची इज्जत घ्यायची नाही. माझ्या समाजामध्ये निरीक्षण पाहिलं, मयत झालेल्या बाईला बाहेर आणायचं, काहीतरी कपडे घालायचे. का हो, तिनं 50 वर्ष जगली घरामध्ये आणि त्या महिलेला आम्ही मुर्द्यासारखं आणतो, तिकडं पाणी पाजतो, आंघोळ घालतो.
थांबलं पाहिजे बाबा, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. दिंगणीमध्ये 2 गावकरांनी विचारलं, तुम्हाला सगळ्यांना पटेल काय असं माहिती नाही. दिंगणीमध्ये 2 गावकर आले खाडे, अरे तू काय करतोस? म्हटलं काय पाहिजे, आता उद्या आमच्या गावामध्ये 2 महिला डिलेवरी होणार आहेत आणि गणपती येणार आहे. आम्ही गणपती आणा का? सुवेळ म्हणजे चांगली वेळ, घरात मुलगा जन्माला आला, देवाची पूजा करा, गणपती आणा. गणपती काय बोलला तर माझा फोन आहे 94 23 29, याच्यावरती फोन करा. गावकऱ्यांनी गणपती आणलं. कोणी सांगितलं? 12 दिवस सुतक का पडतात असं कोणाला विचारलं माहिती नाही. आता धोंडू करमेळे कासारकोळच्या 5व्या दिवशी 5 कार्य केले. शिक्षक आहेत, सगळे विधी फोटो बोलून असे आज हे सगळं म्हणजे मंडणगड, दापोली, गुहागर ह्या भागामध्ये आम्ही फिरत असतो. मला 21 वर्ष झाली. मी माझ्या भगिनींना सांगेन, माझी पत्नी हार्टच्या अटॅकनं 21 सालामध्ये गेली. मी माझा कार्यक्रम आखला, हे सगळे माझे कार्यक्रम आले. त्या कार्यक्रमामध्ये असा विषय घेतला होता, पुरुष मृत्यू पावल्यानंतर स्त्रियांचे अलंकार काढायचे नाही. हा ठराव साखरेमामध्ये 2009 साली झाला. अभिनेत्री चिन्मय राघवन आल्या होत्या, त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम झाला. तत्पूर्वी अगोदर मानसकोंडामध्ये फेफडे गावकर 1917 साली तो आम्ही विषय घेऊन 50 गावकऱ्यांच्या सह्या घेऊन तो विषय काढला. असे आमचं कमीवर तर झालंय. 8 मार्चला जागतिक महिला दिन दिवशी मुंबईमध्ये माझ्या पत्नीचा स्मृती दिन घेतला. संघाच्या ऑफिसमध्ये 50 विधवांना अलंकार आणि साड्या दिल्या. सांगायचं तात्पर्य, ते 100-200 लोक होते. त्याच्यामध्ये जेवणाचा जो उपक्रम होता तो माझा अन्नदाता रवी, कुठे आहे तो? हा, रवी शेठ कुठे आहे? त्यांनी मला ते सगळं, तिकडे बसलाय तुम्ही. एक माझा अन्नदाता आहे, माझ्या जीवनामध्ये मोठं काम करतो. त्यांनी विधी चांगल्या पद्धतीने केला. अशा प्रकारे हे जे विधी आहे, मगाशी मला एक म्हणाले की हे तुम्ही काय करणार? आम्ही तुमचं इथे डेमो घेऊ शकतो. एका दिवसात सगळे विधी शिकवायचे आमची तयारी आहे. एका पुस्तकामध्ये सगळे विधी आहेत. विधी कसे करायचे, काय करायचे, 2 विधीची माहिती देतो तुम्हाला. विधीमध्ये मी सत्यनारायणच्या पूजेला पर्याय वस्तू बळीपूजन दिलेलं आहे. कारण 1956 साली बांद्रा पोलीस कंपाऊंड मध्ये गाडगे बाबांचं कीर्तन झालं. त्या कीर्तनामध्ये त्यांनी सांगितलं, सत्यनारायणच्या पोथीमध्ये असं आहे, साधू वाण्याने प्रसाद नाही घेतला म्हणून करोडो रुपयाची नौका बुडाले आणि प्रसाद घेतला तो करोडो रुपयाची नौका वरत्या. खरं आहे का? सत्यनारायणची पूजा घालणाऱ्या महाराजाला म्हणावं, 250 रुपये कशाला, 2.5 लाख रुपये घ्या. ज्या साली लढाई झाली त्या साली करोड रुपयाची नौका तळाला गेले. एक सत्यनारायणाला 1 लाख काढा व्हायचे. ह्या पूजा मी माहीम पोलीस कॉलनीमध्ये करत होतो. एक उदाहरण देणार आहे. कोणीतरी सांगितलं जोशी काका पूजा असतो. माळी इच्छा झाले, तू पूजा असतो? हो. मी दादरला गेलो, माझे शायनिंगचे कपडे धोतर बित्र घेतलं गेलं आणि बुजवून दास आले. हे जोशी इकडे आले. कुठला जोशी? म्हटलं मी साखरपेटला. कुठलं गोत्र? म्हटलं कश्यप गोत्र. मग मला पुष्पांजली म्हणून दाखव. म्हटलं म्हणतो. म्हटलं ओम यज्ञ यज्ञ देवाचा आणि धर्माने प्रथमाने. अरे खरा मामन दिसतोय. मी म्हटलं फटा मावर किती खातो तुला काय माहिती. आता पोलिसांची पूजा म्हणजे तुम्हाला माहिती आहे कशी ते. अनेक लाल बत्तीवाले लोक यायचे, पाया पडायचे. पाया पडताना मी म्हणायचं आयुष्यमान भव, मध्ये मेला तर माझ्या बापाचा काय तोटा. 20 वर्षापूर्वी 1700 रुपये मला पाया पडणीचे मिळाले आणि सगळे पोलीस ऑफिसर माझ्या दर्शनाला होते. हा भावर किती खातो, हा कसा आहे, काय नाही, फक्त बोल वचन आणि कर्तव्य. मला मुळातलं वाचन होतं. आजपर्यंत त्या पर्यायी व्यवस्था बळीराजाची पूजा दिली. आज 500 वरून महाराष्ट्रात पूजा झाल्या. कालच्या गणपतीला कुडेवासीमध्ये राम बेटकर आणि संतोष बेटकरने बळीराजाची पूजा केली. म्हणजे ह्या पूजा तुम्ही स्वतः वाचू शकता, स्वतः करू शकता. काय बाहेर जाण्याची जरूरत नाही. आपल्याला मंत्र तंत्र खोटे असतात. मंत्र तंत्र मोठ, विज्ञान सांगते सारे झूट. पोलीस खात्यात असून 20 वर्ष भगतगिरी केली. 11,000 लोकांच्या करण्या करणारा भगत तुमच्या समोर आहे.
माझ्या लिस्टमध्ये मुख्यमंत्री, DSP सगळे आहेत आणि मी ते सोडून देऊन आता 21 वर्ष झालं हे सगळं खोटं आहे म्हणून समाजाला सांगायला सुरुवात केलेली आहे. समाजाला सांगायला सांगितलं या रूढीतून आपण बाहेर पडूया. काही नाही, जिवंत माणसाची सेवा करा आणि जिवंत माणसाची सेवा करा. माणूस माणसाचं आयुष्य वाढतो, देवाच्या हातात काही नाही. का तर एखाद्या पुरुषाला डायबिटीस येते तर त्या बाईनं तिला नाचणीची भाकरी दिली तर 10 वर्ष जगणार, पण भात दिला तर मध्ये पुचकणार, थांबणार नाही तो, कारण डायबिटीस वाढला. एखाद्या बाईला धुकणीसारखा आजार पण असेल तर त्याची गर्भपिशवी काढली तर 10 वर्ष जगणार ना, तर कॅन्सर होणार. माणसाचं आयुष्य माणसाच्या हातात, तसं वरचे म्हणाला ते आहे असं म्हणतात. ते तुकाराम महाराज म्हणाले होते, मी देव पाहायला गेलो तो देव झालो. तुकारामचे अभंग माझ्याकडे तोंडपाठ आहे, ते म्हणे इथे नव्हे, त्या दुःखाच्या ठिकाणी मी आलेलो आहे. पण दुःखाच्या ठिकाणी आल्यानंतर ह्या रूढी आता मी भुरावणे परिवारांना सांगू शकेल. आज तुम्ही उत्तर कार्य फोटोपूजन घेतलं किंवा उत्तर कार्य घेतलं तर उद्या येणारे ते महाल म्हणतात या वर्ष श्राद्ध करायचं नाही, पहिला स्मृती दिन करायचा, फोटो ठेवायचा, नमस्कार करायचा, त्याला आणायचं नाही, काही आणायचं नाही, आपण आपली विधी करायचे. आता विधी करणारे माझे कार्यकर्ते समोर बसलेले आहेत, 1 2 3 हे विलास विधिके आहेत, ते एक ह्याच्या समाजातले आहेत, तर केतन नाईक आहेत, केतन नाईक आहेत, एक गुडेकर आहेत आणि एक कडवईकर सर आहेत. कडवईकर सर माझे एक शिक्षक आहेत, पण मला सहकार्य चांगले करतात प्रस्तावना वगैरे करण्यासाठी. तर सांगायचं तात्पर्य तो त्या रूढी काढायच्या. मला येताना एक भुरावणे म्हणाले, ते काय तर म्हटलं साहेबांच्या असताना, शांताराम भुरावणेच असताना आम्ही तो विषय घेणार होतो, पण त्यांनी आम्हाला साथ नाही दिली, मध्येच ते निघून गेले. असा देव माणूस आमच्यातून निघून गेलेला आहे. तुम्हाला कुठल्या शंका असतील हे पुस्तक ठेवायचं. फक्त जिवंतपणे आई वडिलांची सेवा करणं ही आपण जे आता काय बघितलं ना, अडचुट महाग करताना बघितलं, काही खेळ आणतात आणि हे अनेक लोक खाऊन जातात म्हणून त्याच्या आत्म्याला शांती होते. त्याच्यावरती ह्याने उदाहरण दिलंय. एकनाथ महाराज होते. एकनाथ महाराजांना एका शिष्यानं विचारलं, एकनाथ महाराजांना शिष्याला सांगितलं, कबीराला, कबीर आज आमच्या घरी एक वर्ष श्राद्ध आहे, तर तू जा गावात जा आणि 1 लोटा गाईचं दूध घेऊन ये. कबीरानं ऐकलं, लोटा घेतला, गावात निघाला. गावात निघताना जंगलामध्ये एक गाय दिसली. ती गाय मेलेली होती. ते मेलेल्या गायला पाहिल्यानंतर कबीरानं त्या मेलेल्या गायीच्या समोर चारा ठेवला आणि लोटा पाठीमागे ठेवला. 1 2 तास कबीर काय येत नाही म्हणून त्यांचे गुरु बाहेर भेटायला गेले, तर कुठे दिसत नाही. 1 2 तासांना त्याला दिसला. ते कबीर एका ठिकाणी बसले होते. कबीराला त्यांनी विचारलं, अरे तू करतोस काय, तुला दूध आणायला सांगितलं. ओ दूध आणायला सांगितलं बरोबर आहे, पण मी इथं गायला घास घालतोय, ती गाय खातच नाही आणि दूध पण देत नाही. गुरु काय म्हणाले, अरे मेलेला गाय घास खाईल का नाही, मग साहेब मेलेला माणूस आम्ही जेवण बनवतो, खेकडं मासं हे खाईल का नाही. जिवंत आई वडिलांची सेवा करणं. जित्या माई बापा न घालती अन्न, मेल्यावरती करती पिंडदान. जित्या माई बापा घाली प्रदान आणि मेल्यावरती करती गोदान. गावी दान देतात. सत्याचा प्रकाश मध्ये दयानंद सरस्वती म्हणाले, ब्राह्मण आहेत जातीचे, ते एका ठिकाणी जायचे शेतकऱ्याकडे जाताना त्याची गाय दुधाळ होती. त्याला वाटायचं याचा म्हातारा मेला तर आपण ही गाय घ्यायची. त्याचा विद्या आला, मृत्यू दाखला आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं दयानंद सरस्वतीचं की मला गाय पाहिजे, गायी दाल पाहिजे, दुधाळ पाहिजे, म्हातारी नको. तो शेतकरी म्हणाला, काका ह्या गायीमुळं माझी 4 मुलं जगतायत, तर मी गायी काय देणार नाही, गायीच्या बदली पैसे देतो. बापापेक्षा आई श्रेष्ठ का, बापापेक्षा गायीपेक्षा बाप श्रेष्ठ का. तर असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणायला लागले, हो. मग त्याने गाय दिली त्या काकाला. गाय घेऊन गेला. 15 दिवसानं तो माणूस शेतकरी त्या काकाकडे गेला. काका तुम्ही गाय कशासाठी आणली, तर तुझा वडिलांचा आत्मा
वैतरणा नदीमध्ये तडपडतो तर शेपटीला धरून जाण्यासाठी आणली. मग शेपटीला धरून जाण्यासाठी जर आणली तर 20 दिवस झाले, तर 20 दिवसात माझी गाय बापाकडे का पाठवली नाही? तो काका म्हणाला, ही तुझी गाय दिली, ह्या गायीमुळं दुसरी गाय निर्माण झाली आणि त्या गायीनं तुझ्या बापाला वैतरणा नदीच्या पलीकडे नेलं. मग नेलं, मग माझ्या बापानं तुला टपाल वगैरे काय पाठवलं का? तो नाही. मग मी कशावर म्हणू? तर आमचं विष्णू पुराण तुमच्या पोटभोरा लोकांनी दिलं, माझा त्याचे विश्वास नाही, माझी गाय परत द्या. साखरप्यामध्ये आमच्या वाडीतला कुंभारानं गोसाव्यानं गाय नेली आणि बडकंब्या 200 रुपयाला विकली. इथून तो घेऊन गेला. काय दान पाहिजे? दान देणं हे वैतरण नदी वै करले गेले कशासाठी असतं? तर वै करण्यासाठी हे शरीर चांगलं ठेवावं लागतं. स्त्री आणि पुरुषामध्ये जीवनामध्ये वजायचं असेल तर मुलं ही घरची मुलं आहेत, पती हा परमेश्वर आहे, असं जीवन जगलं पाहिजे. आणि ह्या जीवन जगण्यासाठी हा आम्ही प्रबोधनाचा कार्यक्रम घेतलेला आहे. आमच्याकडं काही मान्यवर आलेले ते सुद्धा थोडे बोलणार आहेत. फक्त मी बुरावणे परिवारांना सांगू शकतो, संदीप बुरावणे आलेत का? अरे संदीप बुरावणे हरकत नाही. त्या पद्धतीनं हे काम कशा पद्धतीनं करायचं? तुम्हाला कोणाला वाटलं की पुस्तक आम्ही देणार आहे तुम्हाला, त्या पद्धतीने ह्या मंडळाला कोणती शंका 6 शास्त्र 18 पुराण 4 वेदामध्ये बोलायची तयारी ठेवलेली आहे. 1636 व्यंजन, मुळाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, विनोद चक्र मध्ये मातृका कशा फिरवल्या जातात. अखिल भारतीय तत्वज्ञान रजिस्टर नंबर ANHA 126 या संस्थेचा प्रचारक म्हणून मी 20 वर्ष पोलीस खात्यात काम करत होतो. इकडं महाड, मोपरं, नातं, कौली, आचोळली, भाले, गुरपाचे कोण, नानशीबाग, देशमुखाची कांबळी, भाऊर, दापोली, कोळबांदरा, सडवा, ओरपी, साकोळी, सिरसंगी, विरसई मी 20 वर्ष माझ्या पत्नीला फिरवत असायचा. आणि शेवटी पदवाई कार्यक्रम मिळाला. लांजामध्ये इन्स्पेक्टर गावडे साहेबांनी बोलवलं. 90 गावचे पोलीस पाटील आणि सगळे IG DIG सगळे बसले होते. मी 1.5 तास बोललो. सांगायचं तात्पर्यंत आहे की मध्ये कोल्हापूरमध्ये IG DIG सगळे एकत्र आले. मला 2 तास बोलायला दिलं. पोलीस खातं मला 80% ओळखतं की मी पोलीस खात्यात असताना सगळ्यांचे हात बघत बसायचा. ते मी सांगत नाही जास्त करून, हे माझं प्रॅक्टिकली ज्ञान आहे. आणि मी फिरत असताना मला कशाचीच भीती वाटत नाही. भूत नाही, जगात भूत दाखवा आणि 21 लाख रुपये मिळवा. मोबाईल नंबर आहे 94 23 29 45. भविष्यात तुला सांगतो, पंचांग काढू नका. तुम्ही घरात जर मुलांच्या पत्रिका काढल्या असेल तर भाव नदीत फेकून द्या. एक पण पत्रिका घरात ठेवू नका. त्या सगळ्या पत्रिका खोट्या असतात. 20 वर्ष अभ्यास केलाय. त्या 20 वर्ष 11,000 लोक मला भेटायला आलेले आहेत. तुम्ही म्हणाल असं कसं खोटं म्हणता? की तुम्ही काकाकडे पत्रिका गेला की 36 गुण काढतो. 36 गुण तुम्ही काकाने दिले, पण त्या मुलीचा वागण्याचा गुण चुकला. एखाद्या मित्राबरोबर फिरते तर 24-36 गुण काय करायचं? कारण मेलावं माझा समाज. हे सगळे गुण खोटे असतात. त्याच्यावरती 20 वर्ष मी अभ्यास केलेला आहे. आणि मोठे पण सांगण्यासाठी नवं, फक्त मला समाज परिवर्तन करायचं आहे. माझ्यावरती केसेस चालू आहे आणि ती केस माझी PV सावंत, कोळसे पाटील आणि PV यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. मला भीती वाटत नाही. मी माझ्या बायकोला येताना सांगून यायचा, मी आलो तर तुझा नाही तर समाजाचा, पण मी घरात गोनपाटावरती मरणार नाही. मेलो तर संघर्ष करून मरल, असं करून मी कोकण परिवर्तनासाठी निघालोय. माझे काही मान्यवर आहेत ते 5-5 मिनिटं आपले मनोगत बोलणार आहेत. आणि काय बुरावडे साहेबांचे काय मान्यवर असतील ते 5 मिनिटं बोलणार आहे. आणि नंतर सगळ्यांनी फक्त बुरावण्यांचा फोटो ठेवला आहे, तिथं फुलं घालायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. एवढंच काम आहे. फक्त पाणी पाजण्याचा प्रकार नाही. मैतावरती पाणी आम्ही पाजायला बंद केलेलं आहे. माणूस मेला की काका ये, भाचा ये. भाचा कशासाठी असं तुम्ही विचारला तर कशासाठी? परवा एकाने विचारलं भाचाच कशाला पाहिजे, तर म्हटलं आमचं नामाला कौस आणि कृष्ण यांची रात्रभर भानगडी असायची. आणि मग कृष्ण कोणाला मारायचा? कौसाला. कौस म्हणतो मामा. ते त्यांनी प्रत्येक घेतलं आणि आमच्या डोक्यात घातलं. कौस मामा, भाच्याला भाचा मारतो मामाला. ते भाचा येऊ दे, भाचा येऊ दे. काय येऊ दे? त्याला उदाहरण नको पाहिजे, भाचाच पाहिजे. भाचा पाळला की वरती जातो. सांगितलं कोणी तर ते लोक सांगत आले. ते सांगत असेल मग आमचं काय? शिक्षणाचं काय पाहिजे? सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले ह्यांनी जे आम्हाला लिखाण दिलं 1873 सालापासून आमचे विचार
आम्ही करतोय तर त्यांच्या विचारावरती करतोय. माझ्यावरती केस झाली होती, गाडगे यांनी विचारलं कोण काय बोलला, तर म्हणाल आमचे ज्योतिबा फुले म्हणाले होते माझ्या मैतावरती बांधण्याची सावली पाडू नका, असाच बोलला ना. तर म्हटलं येत बोलतोय, मग तू कशाला घाबरतो, आम्ही आहे ना इकडं. म्हणजे सांगायचं तात्पर्य की ब्रह्म जाणे तो जाणावे ब्राह्मण कसं ओळखायचं असेल तर माझ्यासारखा एक काका जोशी पोलीस खात्यात, माझा तर 80 वर्ष झाले, लक्षात ठेवा, 5 महिनेच कमी आहे कालचा फोन मारला तर हे तुम्ही केव्हाही तुमच्या गावात कार्यक्रम ठेवला, प्रवचन ठेवलं, जादूचे प्रयोग ठेवले, ते सांगायची आमची फुल दिशा असते. पण मी माझे काही विचार इथे थोडे थांबवणार आहे आणि माझे कोण मान्यवर असतील त्यांनी 5-5 मिनिटं बोलावं अशी इच्छा आहे माझी. मारुती काका जोशी यांची ओळख खरंच संपूर्ण महाराष्ट्रातून नाही तर आज अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून आणि आज आपल्यासमोर सोशल मीडिया आहे आणि त्या माध्यमातून जगभर झालेली आहे. आणि ही विचारांची लढाई आहे आणि ती विचाराने जिंकावी लागते. एक विचारच असतो जो समाजाला पुढे नेत असतो. याआधी सुद्धा अनेक संत महात्मे झाले तर त्यांनी ही विचारांची लढाई चालवली आहे आणि त्यामुळं कर्मकांडातला फुलपणा काय आहे तो काकांनी अतिशय उत्तम उदाहरणाने आपल्यासमोर ठेवलेला आहे. तर हा कार्यक्रम आपल्या काही प्रबोधनाचा कार्यक्रम नाही आहे, परंतु त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा चांगले विचार कसे नेता येतील हे काकांचा दृष्टिकोन असतो. म्हणून काकांनी काही उदाहरणं आपल्यासमोर ठेवलेली आहे. या कार्यक्रमासाठी पूर्वी पंचक्रोशी शिक्षण संस्था या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बाई सर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते त्यांना विनंती करतो की आपण आज आपल्यामध्ये मी बिजी आहे, नंतर शांताराम नाही. आता मला पटकन न पडण्यासारखी गोष्ट आहे, कारण का मला नेहमीच त्याच्यामध्ये माझा भावासारखा तो शांताराम होता. काल सुद्धा मला शोकसभा झाली, मला बोलता येत नव्हतं, सुद्धा अत्यंत वाईट वाटतंय. आमचे विशेष करून आम्ही जवळजवळ राहणारे आहोत, परंतु विशेष म्हणजे आम्ही शिक्षण संस्थेमध्ये एकत्र काम करणारे आहोत. शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना एवढी जवळीक निर्माण झाली की आमच्या दोघांचे विचार सारखेच होते. विचार सारखेच म्हणजे काय तर समाजासाठी आपण लढायचं, समाजासाठी काम करायचं. मी काय अंधश्रद्धा निर्मूलन त्याच्यामध्ये मी त्याच्या बरोबर डायरेक्ट काम करत नव्हतो, परंतु त्याच्या विचाराला सहकार्य करणं, त्याच्या विचाराला सपोर्ट करणं हे मी त्याला नेहमीच केलेलं आहे. विशेष म्हणजे मला अजून सुद्धा वाईट वाटण्याचं कारण म्हणजे काय म्हणते ना, त्याची या रविवारी मी या ठिकाणी जवळजवळ अर्धा पाऊण तास त्याच्याशी चर्चा केली, बोलणं केलं. काही पत्रव्यवहार पत्रक वगैरे लिहिण्याचं त्याचं काम मला त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर मला आपण 8 दिवसामध्ये मी शाळेत येतो, शाळेतले आपले अपुरी काम आहे ते आपण करू अशा पद्धतीने सांगतो. एवढा तो त्याच्यामध्ये तब्येतीमध्ये फार चांगला फिट होता आणि अचानक त्याच्यामध्ये त्याच्या 2-3 दिवसाच्या आजारपणामध्ये तर जी घटना घडली ती न पटणारी होती, अत्यंत दुर्दैवी होती. विशेष करून त्याच्या कुटुंबावरती प्रचंड आघात करणारी अशी घटना घडली. फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये त्या कुटुंबावरती आघात आहे, समाजावरती आघात आहे. माझ्या शिक्षण संस्थेचं पण प्रचंड नुकसान झालेलं आहे. ज्यावेळेला आम्ही एकत्र जर काम करत होतो, आता कारण जसं सरांनी सांगितलं की अंधश्रद्धा निर्मूलन या दृष्टिकोनातून मला आठवत आहे की काकांचं आमच्या हायस्कूलला सुद्धा आम्ही एकदा कार्यक्रम ठेवलेला होता सरपरी विद्यालयामध्ये. त्याचं कारण असं आहे की मग त्यांना की आता कुठल्या तरी अंधश्रद्धा डोक्यात ठेवून ते विज्ञानाचे आपण विज्ञानाप्रमाणे आपण पुढे जायला पाहिजे, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पुढे जायला पाहिजे हे लोक विचारतात. त्यासाठी आमच्या लहान लहान मुलांना सुद्धा आपण त्या ठिकाणचं वेगळं मार्गदर्शन करणं, नवीन पिढी घडवण्याचं आपण काम करत असतो आणि ते केलेलं आहे. विशेष म्हणजे मी मुंबईला असताना ह्या ठिकाणी शांतारामने आणि काही त्याच्या मित्रमंडळीने ह्या ठिकाणी सुद्धा अंधश्रद्धाच्या सुरुवातून गावामध्ये सुद्धा काही प्रश्न उठवले होते. त्यावेळेला गाव एका बाजूला आणि शांताराम एका बाजूला अशी परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु तो ढळलेला नाही. तो ढळलेला नाही म्हणजे माझा तो खास मित्र आहे, भाऊ आहे, म्हणून त्या ठिकाणी मी त्या पद्धतीने बोलतोय. तो त्या विषयाला त्याने ढळला नाही की आम्ही बोलतोय ते सत्यच आहे, सत्य आहे ते तुम्हाला पटायला वेळ लागेल.
कालांतराने ज्या पद्धतीने तो विचार करत होता, पण त्याच्याकडे आम्ही या ठिकाणी बऱ्याच दिवसांनी मी मुंबईतून एक गावी आलो. गावात आल्यानंतर जे आमच्या गावामध्ये जे काही प्रथा होती, पाषाण डोक्यावरती विचारण्याची वगैरे, ती काही दिवसांनी का होण्यात ते आता बंद झाली. म्हणजे काही अंतराने हे विचार लोकांना पटत चालले, परस्पर विचार पटत चालले. आता मी हे साधं ह्या विषयावरती मी काही जास्त बोलणार नाही, परंतु फक्त मी समाजा दृष्टिकोनातून त्याची जी ओढ होती ती प्रचंड होती. आता मी बघितलं त्यामध्ये ना, आम्ही या तुमच्या शिक्षण संस्थेमध्ये गोर गरिबांना शिक्षण मिळावं म्हणून शिक्षण संस्था स्थापन केली आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही ती शिक्षण संस्था पुढे चालवतोय. विशेष म्हणजे जे गरजू विद्यार्थी आहेत त्यामध्ये आता आमच्या शाळेमध्ये जवळजवळ 35 विद्यार्थी असे त्याचे वडील नाही आहेत. मी जवळ बरेच वर्ष काम करत होतो, पण शांताराम जेव्हा ह्या ठिकाणी रिटायर होऊन ज्या ठिकाणी आला, जवळजवळ 3 वर्ष झाली. त्या 3 वर्षांमध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी जो निधी संकलनाचा जो ओघ वाढवला, त्याचं पाठबळ भरपूर मिळालं. पण त्याने स्वतःच केलं असं नाही, स्वतः त्यांनी मार्गदर्शनाखाली त्यांनी म्हणजे मला त्यांनी मार्गदर्शन करून, माझ्या जरी लहान असला तरी पण जे अनुभव त्याचं शिक्षण ते प्रचंड होतं. त्या मार्गदर्शनातून आम्ही एक चांगल्या प्रकारचं गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देणं हे काम करतो. मागच्या वर्षी आम्ही जवळजवळ 3,80,000चं शिक्षण साहित्य मुलांना वाटलं. मी हे का सांगतोय, तो विषय ह्या ठिकाणी काय म्हणजे अंधश्रद्धा जो हा भाग आहे त्यापेक्षा काय म्हणजे की समाज जो समाज हा दबलेला आहे, समाज जो काही अल्प त्याच्यामध्ये ज्याच्यामुळे अल्प उत्पन्न झालं काय, त्या समाजाला शिकवणं, समाजाची उन्नती करणं हे ध्येय त्याच्या पाठीमागे होतं. आता सांगायचा उद्देश काय म्हणजे ना, की समाजाला विचार घडवणं, विचार देणं हे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रुजवलेले होते. त्यानंतर मग ज्या ठिकाणी इथे आल्यानंतर जवळजवळ मी 3 वर्षाच्यावर फिरतोय. छोटे मोठे या ठिकाणी कार्यक्रम असतील, पुढे कार्य असतील तर सरळ आपण तिकडे जायला पाहिजे, आपण त्या ठिकाणी बोलायला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. पुढे जर त्याने समजा त्यानं मदत काहीतरी एखाद्याला मदत केली तर ती मदत माझी मदत डिक्लेअर करू नका. मी त्यासाठी माझ्या प्रसिद्धीसाठी मी मदत करत नाहीये, तर तुम्हाला एक हातभार म्हणून आम्ही हात लावतोय की त्याच्या पाठीमागची उद्देश होता. त्यामुळे ह्या ठिकाणी आता मी बघितलं त्याच्यामध्ये आता गेल्या जवळजवळ 5-6 महिन्यामध्ये त्याचं एक वेगळं मिशन चालू होतं की ह्या ठिकाणचे जे म्हणजे जे समाजातले म्हणजे कुणबी समाजातले जे समजा काही तरुण मुलं आहेत त्यांची लग्नाचा प्रॉब्लेम होत होता. त्या ठिकाणी त्यांनी ते डाटा तयार करणं, एकमेकाला शेअर करणं, एकमेकाला हे करणं, त्या दृष्टिकोनातून त्यांना हातभार लावणं, त्या समाजासाठी काय करता येईल का बघणं, की त्याच्या पाठीमागची तळमळ होती. त्यानंतर मी आमच्या आत्माराम मुरवणे माझा क्लासमेट आहे, त्याच्याबरोबर म्हणजे कुणबी समाजाच्या दृष्टिकोनातून जे पतपेढीमध्ये काम करणं किंवा त्या ठिकाणी समाजाच्या दृष्टिकोनातून बक्षीस देणं हे त्याचं खूप चालूच होतं. या दृष्टिकोनातून आज आमच्या ह्या ठिकाणी शांताराम नाही आहे. कुटुंबावरती प्रचंड मोठा आघात झालेलाच आहे, समाजावरती झालेला आहे, माझ्या शिक्षण संस्थेला प्रचंड मोठी हानी झालेली आहे. आणि मी एवढंच म्हणेन की समाजाला किंवा त्यांना त्याची जी काही इच्छा होती, त्याची जे काम तळमळ आहे समाजासाठी झटणं, त्यासाठी करणं, त्यासाठी तुम्ही चालू ठेवावं. आणि मी या ठिकाणी नम्रपणे त्यांना आदरांजली व्यक्त करतो आणि माझे विचार संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. निश्चितपणे असं म्हटलं जातं की लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा प्रश्न विचारला पाहिजे. लाखांचं नाही तर काही शेकडो लोकांना तरी त्यांनी निश्चितपणे सहकार्य केलं असतं. आणि आपण हेच घ्यायचं असतं की आपल्याला कोणाची तरी मदतीचे हात लागलेले असतात, तर आपण सुद्धा कोणाच्या तरी मदतीला जावं. ही जी वृत्ती होती ती वृत्ती सरांच्या या मनोगतातून आपल्या लक्षात आली. आताच या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि आमचे मार्गदर्शक विद्यार्थी कोळपे सर यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण कार्यक्रम प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करू. नमस्कार, माझं नाव विलास कोळपे. मी शांतारामचा अगदी जवळचा मित्र म्हणता येईल. आणि इथे आमचे रवी कानविलकर इकडे सातत्याने यायचे आणि अगदी गणपतीच्या सुट्टी 2 दिवस असू दे किंवा दिवाळीची सुट्टी 4 दिवस असू दे, विलास काय करतोय आपण. आणि शांतारामच्या सहकार्यांना आम्ही आजूबाजूच्या शाळेत कार्यक्रम घ्यायचो. आणि आपला समाज आपण जेव्हा तिल्लोरी कुणबी किंवा कुणबी म्हणतो, हा जो आपला समाज आहे तो अत्यंत मागास आणि
त्याच्यात शिक्षणाचं महत्त्व सांभाळणं म्हणजे शांतारामची तर ओळख जेव्हा तो कसब्याला बँक ऑफ इंडियामध्ये क्लार्क होता तिथपासूनची माझी ओळख. आणि माझी बहीण इकडे कसब्याला राहायची, तिच्याकडे आलो की मी सातत्यानं शांतारामला भेटायचो. आणि शांताराम असं कुठल्याही समाजाचं काम असू दे, हे माझ्या समाजाचं काम नाही आहे, हे माझ्या त्या समाजाचं काम आहे असं कधी तो म्हणाला नाही. अगदीच रिसेंट एखादी ॲक्टिव्हिटी सांगायची म्हटली तर आपण एक वहिनी सावित्रीबाई बोलते या नाटकाचा शो आपण इकडे करणार आहोत. आणि त्यावेळेस वेळी असं झालं की त्याच्यात एक आर्टिस्ट होती, तिच्या पाठीच्या कण्याचा त्रास सुरू झाल्यामुळं आम्हाला ती काही येऊ शकली नाही. मग शिल्पा साने या मुलीनं एकटीनंच तो कार्यक्रम देवरुखात केला आणि देवरुखच्या मातृमंदिरच्या मदतीकरता तो आपण शो लावला होता. मी जेव्हा शांतारामला म्हटलं अरे आपण हा कार्यक्रम घेऊया का, तो म्हणाला हो आपण सरकारी महाविद्यालयात घेऊया. सरकारी महाविद्यालयात सगळं तयारी झालेली होती. म्हणजे त्या मुलींना माईक लागायचा, जो लेपल माईक म्हणतात ज्याला, त्यासाठी आम्ही संगमेश्वरला एका माणसाला शोधून काढला. मग तो म्हणाला तू काही काळजी करू नको विलास, आपण सगळं करू. तर अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीसाठी झटणार. म्हणजे विलास ओढेचा पुण्यतिथीचा कार्यक्रम असू दे किंवा मातृमंदिरची कुठली ॲक्टिव्हिटी असू दे, हा शांताराम कायम पुढे असायचा. आणि शांतारामनी कधी हेवेदावे केले नाही, दुसऱ्याबद्दल कधी तो वाईट बोलला नाही. चांगलं काम आहे ना आता आपण पुढे नेऊया. तर मित्र, हे एखाद्या माणसानं, आपल्या समाजातल्या माणसानं देहदानाचा फॉर्म भरणं आणि नुसता फॉर्म भरणं नाही तर माझे नातेवाईक सगळे आले, नातेवाईकांचा आग्रह आहे तर सगळे एकत्र आले तर त्याचा आपण आता वेळ झालेलाच आहे तर आपण त्याचं दहन करूया. पण मला त्यांच्या कुटुंबियांचं कौतुक अशासाठी वाटतं की त्यांनी त्याचा निर्णय शेवटपर्यंत तसाच ठेवला. आणि भले कोल्हापूरला त्याचं निधन झालं असलं तरी तो इथे आला आणि त्यानंतर त्याची जी इच्छा होती देहदानाची ती पूर्णत्वास नेली. याबद्दल तो तर आमच्या विचाराचा होता, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा होता. परंतु त्याचा जो निर्णय होता तो त्यांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी पुढे नेला तर त्या नातेवाईकांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मित्र, मला असं वाटतं की माझी आई वयाच्या 92व्या वर्षी गेली आणि वडील त्याच्या आधी 25 वर्ष गेले होते. तेव्हा मी माझ्या मैत्रिणीला विचारलं की म्हटलं अगं बाई, माझ्या आई बाबांचं खवट करून मला सगळं ते कार्यक्रम करावा लागला. तर ती असं मला म्हणाली, विलास आई जिवंत आहे ना, आईसाठी एवढं कर की त्याला असल्या फिजूल गोष्टीचा तुला आधार घ्यावा लागणार नाही. आणि मला तर असं निश्चितपणे वाटतं की त्याचा अक्षय मुलगा आहे, त्याचा फोटोग्राफीमध्ये त्याचा प्रचंड कल आहे, तो छंद जपतो आहे आणि छंद माणसाला जगायला शिकवतात. आणि मला असं वाटतं की थोडेफार हेवे धावे झालेच असतील, नाही असं नाही. म्हणजे माझा मुलगा डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर, त्यानं काही 10-12 वर्ष सर्व्हिस केली आणि सर्व्हिस केल्यानंतर तो म्हणाला बाबा मला आता पूर्ण वेळ थिएटर करायचं आहे. तेव्हा आम्ही म्हटलं अरे ठीक आहे, तुला छंद जपायचा आहे, तुझ्या बायकोनं तुला जर स्पेस दिली असेल तर तुला छंद जपायला काही हरकत नाही. मी जेव्हा एकदा परवा ओणीला गेलो होतो तेव्हा संजय आवटे तिकडे आला होता आणि संजय आवटेला बोलता बोलता मी म्हटलं माझा मुलगा पूर्ण वेळ थिएटर करतो. त्यावेळेस त्यानं लेक्चरमध्ये थांबवून म्हणाला अरे मगाशी माझा मित्र भेटला होता, काय नाव तुमचं? विलास कोळपे. हां, ह्यांचा मुलगा डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर असून सुद्धा त्याला पूर्ण वेळ थिएटर करायची परवानगी बापानं दिली. तर त्याचे छंद काय आहे, त्याचा कल कुठले आहे. आपण सुरुवातीला चांगले मार्क्स मिळाले की सगळ्यांना कुणाला आर्किटेक्ट व्हायचं असतं, कुणाला इंजिनियर व्हायचं असतं, परंतु त्याच्या छंदाकडे त्याचा कुठला कल आहे त्याच्याकडे बघून तो छंद जपणं आणि त्याला स्पेस देणं, ती बाप म्हणून त्यानं निश्चित स्पेस दिली असेल. थोडेफार हे झालेच असते, नाही असं नाही. अरे तुला एवढा शिकवला आता तू सिव्हिल इंजिनिअरिंगमध्येच काम कर असं मी काही म्हटलं नाही त्याला. हा माझा मोठेपणा राहू दे, परंतु आपल्या मुलांचा कल कुठे आहे, त्यांना काय करावं असं वाटतं त्यासाठी जागा देणं आणि आपल्या समाजासाठी काम करणं. मी म्हणतो आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करताना असं म्हणतो की ज्ञातीचे कुठले समारंभ असतील तर आम्ही जात नाही, कारण ज्ञातीतर्फे माझा सत्कार जर माझ्या कुणी केला, मी ज्या समाजात जन्मलो त्या समाजानं माझा सत्कार केला तर मी तिकडे जात नाही अशासाठी की मला माझ्या जातीत मी रिस्ट्रिक्ट करतो, माझा जात समूह एक शिल्लक राहतो. तर आपल्याला जो आमच्या शांतारामनी जो मेसेज दिला आहे
आणि मला तर असं वाटतं की परवा जेव्हा अक्षयचा मला मेसेज आला की असं असं त्यांच्या ह्याच्याप्रमाणे मी म्हटलं पर्पजफुली तू असं लिही त्याच्यात की बाबांनी देहदानाची ही इच्छा व्यक्त केली होती, फॉर्म भरला होता, त्याप्रमाणे त्यांचा देह देरवणला सुपूर्त करण्यात आला. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी आजमावल्या पाहिजेत आणि अंधश्रद्धा सोडून काका जोशी आपल्या समाजासाठी खूप चांगलं काम करत आहेत. म्हणजे आपल्याकडे मंगळ आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत अंधश्रद्धा आहे त्याला फाटा देऊन सत्यनारायण म्हणजे जेव्हा गाडगेबाबा म्हणायचे की हा असत्यनारायण आहे, म्हणजे बांद्र्याला त्यांचं शेवटचं जेव्हा व्याख्यान झालं तेव्हा त्यांना तिकडे व्याख्यानाला बोलवलं होतं आणि कीर्तनाला बोलवलं होतं. तर 8 लोक पाया पडत होते आणि सत्यनारायणाची बिन पाण्यानं गाडगेबाबा बाहेर करत होते. मित्रो, असा आपल्या समाजातला घटणारा माणूस आपल्या समाजाची उन्नती करण्यासाठी आपल्या पोरांनी शिकलं पाहिजे यासाठी झटणारा, तर त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहायला पाहिजे आणि अंधश्रद्धांचा जो पगडा आहे तो टाकून दिला पाहिजे. तीच खरी त्याला आदरांजली ठरेल. तर शांतारामच्या कुटुंबियांना हा जो मोठा आघात झाला तो सहन करण्याचं त्यांना बळ मिळो आणि त्याचं जे कार्य आहे तो भले अक्षय आपल्या व्यवसायातनं, परंतु हा जो आपल्या समाजाची डेव्हलपमेंटसाठी मी समाजाचं काहीतरी देणं लागतो. थोडे समाज एक ज्ञाती घडूनच समाज घडतो ना. तर मी कुणबी आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे असं सांगण्यापेक्षा मी माणूस आहे आणि तो माणूस म्हणून जगला त्याला आदरपूर्वक मी आदरांजली वाहतो आणि थांबतो. धन्यवाद प्रोफेसर. खऱ्या अर्थाने एक मित्र कसा असतो, समान वेचणीची सत्यम असलेलं समान विचारांचेच मित्र बनतात आणि एक चांगली मैत्री आणि मैत्रीतून काय घ्यायचं असतं त्यांच्याकडून शिकायला मिळेल आपल्याला. तर आम्हाला सुद्धा त्यांचं मार्गदर्शन नेहमीच मिळत असतं आणि आज देखील त्यांनी शांतारामजी गुरवणे यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगाने या ठिकाणी उजाळा देण्याचं काम केलेलं आहे. निश्चितपणे आपण संविधान मानणारे लोक 51मध्ये हे दिलेलंच आहे, आपल्याला सर्वांचे कर्तव्य दिलेले आहे, परंतु त्याच्यामध्ये आमची शिक्षकांना ते कदाचित लक्षातच येत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन हा त्याच्यामध्ये सांगितलेला आहे, परंतु आमच्या बऱ्याचशा शिक्षकांनाच वैज्ञानिक दृष्टिकोन कळत नाही. त्याच्यामुळं विज्ञान का महत्त्वाचं आहे किंवा वैज्ञानिक अंधश्रद्धा निर्मूलन काय काळाची गरज काय आहे हे त्यांनी जीवनपर्यंत सांगण्याचं काम केलं आणि मरावेपर्यंत कीर्तिरूपे उरावे असं आपण नुसतं बोलतो, पण खऱ्या अर्थाने देहदान करून शांतारामजी गुरवणे यांनी आपली कीर्ती उज्ज्वल केलेली आहे. कारण नाहीतरी हा देह असाच त्या मातीत सडून जातो किंवा जळून जातो, त्याची राख होऊन जाते. परंतु आज मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या डेड बॉडीची गरज असते, त्यांना मिळत नाही आणि त्यामुळं मेडिकल कॉलेजवाले वाट पाहत असतात की कोणी देहदान करत आहे का. परंतु आपल्या धर्मातील ज्या रूढी परंपरा आहेत त्यामुळे आपण त्याला दहन करणं किंवा हे करणं, त्याला अंतिम संस्कार जमिनीत हे करून ह्यामुळं त्या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्याच्यापासून वंचित राहावं लागतं. तर काही वर्षापूर्वी विलास ढिके आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांनी त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने देहदान करण्याचा कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमात आम्ही पण सहभागी झालो आणि प्रोफेसर मी सुद्धा माझं देहदान करून टाकलेलं आहे की नाहीतरी या देहाचं काय होणार आहे. तर आपल्या चांगलं जर राहिलं हे शरीर तर काही चांगल्या लोकांना त्याचा म्हणजे ज्या गरजू लोकांना त्याचा फायदा होतो. मला एक गोष्ट सांगायची आहे, त्यावेळेला डॉक्टर काही वर्षापूर्वी म्हणजे एक 20 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये एक रोजंदारीवर काम करणारा मजूर होता. तो बिहारसारख्या ग्रामीण भागातला होता आणि दिल्लीच्या रस्त्यावर त्याचा एक अतिशय अपघात झाला, भयंकर अपघात झाला. अपघात झाल्यानंतर त्याने लगेचच निर्णय घेतला की माझ्या शरीराचं जे म्हणजे त्यावेळेला तो जिवंत होता, जिवंतपणे आपल्याला अवयव दान करता येतं, आपले अवयव शाबूत असतात. तर त्याने लगेच निर्णय घेतला की मी आता वाचणार नाही. एक साधा मजुरा, मला काय सांगायचं ते लक्षात घ्या, ते मजुराने निर्णय घेतला की मला माझं अवयव दान करायचं. राष्ट्रपतींना सुद्धा त्यावेळेच्या भारताच्या आश्चर्य वाटलं की एक साध्या मजुराला ही भूमिका वाटते. त्याला विचारल्यानंतर म्हणाला की मी जर मला वाचवायला गेलो तर माझ्याकडे लाखो करोडो रुपये सुद्धा कमी पडते, पण आता माझं वाचणं हे कधी नाही, त्यामुळे माझ्या जिवंत असेपर्यंत माझा निर्णय आहे की माझं हे अवयवदान करावं. आणि त्यानुसार त्या व्यक्तीचं अवयवदान करण्यात आलं
तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्या डायरीत मी ते लिहून ठेवलं 20 वर्षापूर्वी त्या व्यक्तीचं नाव. तर 8 जणांना त्याचे अवयव कामी आले. 8 जणांचं जीवन पुन्हा एकदा सुरू झालं. मध्यंतरी रक्षाबंधनचा कार्यक्रम झाला. एक टीव्हीवरची जर तुम्ही घटना बघितली असेल, एक मुलगी जी मुस्लिम समाजातली होती आणि ते मुस्लिम समाजातली मुलगी त्या मुस्लिम समाजातल्या मुलगीला हिंदू समाजातल्या मुलीचं एक अवयव कामी आला आणि तिचं जीवन सुरळीत झालं. तर त्या हिंदू मुलाला राखी बांधण्यासाठी ती मुस्लिम मुलगी आली होती. म्हणजे आज आपण समाजात जात आणि धर्म बघत बसतो, परंतु या अवयव दानामुळे या जाती आणि धर्माच्या भिंती गळून पडतात. असं आणि मानवतावाद जो आहे, ज्यांना भुरवणेला जो अपेक्षित होता, की आज आपण माणूस आणि माणुसकी हीच जात आणि धर्म आपला असायला पाहिजे. परंतु आज अनेक प्रकारच्या या माणसामध्ये जाती धर्माच्या भिंती आहेत, त्याच्यामुळं माणूस माणसापासून दूर जातो. आपल्याला मानवतावाद निर्माण करायचा आहे, माणुसकी हा धर्म जपायचा आहे. आणि त्या दृष्टीने कोळके सर तुमचे विचार निश्चितपणाने आजच्या या घडीला उपयुक्त आहेत आणि आज आपण या ठिकाणी ठेवून आम्हाला मार्गदर्शन केलं, धन्यवाद. त्यानंतर पुरवणी यांचे मित्र पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण थोडक्यात म्हणून शांताराम जुवाने त्यांचे विचार हा समाजाला प्रेरणा देऊन त्यांचे दांडगा अभ्यास हा जो काय लोकांपर्यंत गेलेला आहे, असं हे जेव्हा त्याला म्हणतात त्या आज आपल्याला समोरच दिसते आणि त्यांच्या प्रेमापोटीचा आज लोक त्या ठिकाणी जमा झाले. तर शांतारामचे विचार, त्याचा दांडगा अभ्यास, एकंदरीत आपलं अंधश्रद्धा निर्मूलन याच्यावरती ते फार मोठा अभ्यास केलेला माणूस होता. अखंड अखिल भारतीय ते सभासद होते. तर त्याने आज एवढे हे कार्य करून ठेवले आणि त्यांचे विचार हे सर्वसामान्य लोकांना न पटणारे होते, कारण ते जुन्या रूढीचे, जुन्या ह्याचे आणि यांचे विचार हे सर्वांना समान पातळीवरची चाकोरीवरती घेऊन जाण्यासाठी किंवा समाजात काय परिवर्तन व्हायला पाहिजे ह्याचा काढा अभ्यास ते नेहमी करत असत आणि सर्वांना हेच सांगत असत की हे नाही, ह्या अशा प्रथा बंद व्हायला पाहिजे, ह्या अशा करायला पाहिजे. पण समाजात परिवर्तन व्हायला अजून बराचसा कालावधी जाणार आहे. समाजात हमखास परिवर्तन होईल. आज त्यांनी देहदान करून एक समाजाला मोठा असा हा घालून दिला आहे, पायंडा घालून दिला आहे की आता कोळके सर म्हणाले की हा देहदानाचं काय करणार किंवा कशासाठी उपयोग होणार. तर देहदानामुळे काय होणार, तर आधुनिक वैज्ञानिक किंवा डॉक्टर जे बनतात त्यांना देह हा उपलब्ध नसतो, त्यासाठी ते आतुरतेने वाट बघत असतात की कोण माणूस कधी देहदान करतोय का. तर याच्यासाठी त्यांनी हे देहदान करून आम्ही कुटुंबाने त्यावेळेस माझ्या नातवाने सांगितलं की पप्पाने असं सांगून ठेवलं आहे, तर ना आजोबा काय करायचं म्हटलं. त्याच्या विचाराच्या अगेन्स्ट जायचं नाही, आपण जे म्हणाले त्याच पद्धतीने आपण ते करूया. आणि आम्ही सर्व कुटुंबाने एक निर्णय घेऊन त्यांच्या म्हणण्याला होकार दिला आणि देहदानाचा हा जो त्यांचे विचार होते तो आम्ही मान्य केला आणि त्याचे आम्ही ते पूर्णत्व केलेलं आहे. तर मला जास्त बोलता येत नाही आहे, कारण मला अजून मला तर मला बोलता येत नाही. तर एवढीच मी त्यांना काही श्रद्धांजली झाली. आणि आपण ज्यावेळेस माणूस जातो त्यावेळेस काय करतो, बॉडी माशेरात नेतो, ते अग्निसंस्कार करतो
7 दिवसांनी 3 दिवसांनी ती रक्षा करतो, रक्षा गोळा करतो. ती रक्षा गोळा करून आपण ती उचलतो, नदीत फेकून देतो की त्या वाहतं पाणी असं त्या ठिकाणी ते फेकलं जातं. तर याला माझा विरोध आहे. हा जो प्रकार आहे हा ती घृणास्पद आहे. कारण तेच पाणी आपण पित असतो आणि तो जो कोणी जातो तो कुठल्या रोगाने कसा गेलेला असतो आता काय आपल्याला भान नसतं. तर अशा वेळी समाजातील लोकांनी त्याच्या पुढील म्हणजे अग्निसंस्कार करू नका, सगळ्यांनी देहदान करा ह्या मताचा पण म्हणजे नाही. पण ज्यावेळेस आपण अग्निसंस्कार करतो ती रक्षा गोळा करतो. ती रक्षा त्या कुटुंबातील त्या लोकांनी आपल्या घरी आणावी किंवा आपल्या शेतात नेऊन टाकावी. किंवा तिची त्या ठिकाणी विल्हेवाट लावून त्या प्रत्येक जागेवरती एक रोपटं जरी लावलं तर ती त्या माणसाला खरी श्रद्धांजली पोहोचली. एवढं मी सांगून मी माझी बातमी संपवतो. धन्यवाद. मी सुभाष पाटील पैसापण हायस्कूलमधून रिटायर झाले. 1989 सालापासून शांताराम भुराणे आणि माझी अत्यंत जवळची मैत्री होती. अगदी कौटुंबिक सुद्धा संबंध होते. मला वाटते 88ला मी पैसापण हायस्कूलला नोकरीला लागलो आणि 89 साली संगमेश्वरच्या डाक बंगल्यावर शांताराम भुराणे, मी स्वतः सुभाष पाटील आणि नामदेव माळी आज गट शिक्षण अधिकारी म्हणून रिटायर झाले. त्या तिघांनी आम्ही संगमेश्वरच्या डाक बंगल्यावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन शाखा संगमेश्वरची स्थापना केली. 89 सालापासून आजपर्यंत आम्ही एकमेकाच्या संपर्कात होतो आणि या चळवळीत आम्ही काम करत होतो. इतक्या जवळच्या त्यांचं माझं अतिशय नातं होतं. याच गावामध्ये पावका उज्जवण्यामध्ये वाद झाला होता आणि ते माझ्याकडे आले. त्यावेळेला मला म्हटले की असा असा विषय, आता हा मला विषय काही माहिती नव्हता पावका उचलणे वगैरे, कारण मी पश्चिम महाराष्ट्राला. मला म्हणले मला तुमचं बॅकिंग पाहिजे, मला तुमचा आधार पाहिजे की तुम्ही फेस करण्यामध्ये मी तुम्हाला जवळून बघितलेलं आहे. मी म्हणलं ठीक आहे, ते पोलीस स्टेशनपर्यंत प्रकरण वगैरे केलं आणि ते प्रकरण अत्यंत चांगल्या पद्धतीने शांताराम भुरवणे आणि आम्ही ते फेस केलं. आणि ते जे कोण सदग्रस्त मला वाटतं इथं आता दिसत नाही, ते होते मध्ये मध्ये कधीतरी भेटायचे आम्हाला आणि त्या कुटुंबाला त्यांनी त्या प्रकरणातून बाहेर काढलं आणि चांगला आधार दिला. अशा अनेक गोष्टी ज्यावेळी कारभारला सुरू काढलं त्यावेळेला सुद्धा एक दिवस माझ्याकडे ते आले आणि मला म्हणजे मला तुमची मदत पाहिजे, सहकार्य पाहिजे. म्हणजे मुख्याध्यापक आमच्या शाळेला नाही आणि आमचा निकाल थांबला, निकाल जाहीर करता येत नाही. वहिनी म्हणले MA BEd आहेत आणि माणूस BEd असणारा पाहिजे आणि त्याचा सही शिका पाहिजे, तुमचं काय असेल ती मानधन आम्ही देऊ. त्यांना म्हटलं तुम्ही मानधनाचा शब्द काढूच नका, पण तुम्हाला जे सहकार्य लागेल ते आम्ही करू. त्याच्यानंतर मी माझ्या स्टाफमधले काही 2-4 लोक आम्ही कधीतरी त्या कारभारला हायस्कूलला जायचो, काय आम्ही तिथं तास वगैरे घ्यायचं मध्ये आधी असं. अशा पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकाला आमच्या एकमेकाच्या विचारानं आम्ही सहकार्य केलं. माणसाला रक्ताच्या नात्यापेक्षा विचारांचं नातं जास्त जवळचं असतं. रक्ताची नाती ही स्वार्थापुरती असतात, विचारांची नाती ही शेवटपर्यंत आपला एक आधार बनतात. आणि ज्या दिवशी घडलं त्या दिवशी मला एक माझा हात गळून पडल्यासारखं वाटलं. माझी मिसेस त्यावेळी पुण्यात होती, ती काही येऊ शकली नाही, पण आजपर्यंत तिचं वहिनींना फोन करायचं डेअरिंग झालेलं नाही, धाडच झालेलं नाही. तिला मी म्हटलं आणखी एक थोडे दिवस जाऊ दे, एवढ्याच ताज्या गोष्टीमध्ये जायचं ते तिलासुद्धा तो धक्का सहन होत नाही. भुरवणे मला गेल्या 2 वर्षापूर्वी म्हटले होते की आपण पन्हाळ्याला जायचं आहे आणि तुम्ही दोघं नाही आम्ही दोघं आपण एक दिवस पन्हाळ्याला मुक्काम करायचं आहे. आमचं पन्हाळ्याला जाणं झालं नाही, काही कारणाने ते कॅन्सल झालं. 2 वर्षापूर्वी आम्ही मालवणला गेलो. भुरवणे वहिनी, भुरवणे, मी आणि माझी बायको आम्ही 2-3 दिवस मालवणला निरंजन टकल्यांचं महात्मा गांधींच्यावरचं शिबिर होतं. 3 दिवस आम्ही केलं, 3 दिवस आम्ही एकत्र राहिलो. आमचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होता, जिव्हाळ्याचं नातं होतं. माझं बऱ्याच वेळा इथं येणं जाणं असायचं. ज्यावेळी ते काहीतरी ऑपरेशन करायचं बोलले होते त्यावेळी मी त्यांना म्हटलं की गणपतीचं नंतर ते करायचं असं ठरलं. पण मी त्यांना असं म्हणणार होतो की तुम्ही हे आधीच करा, पण मी म्हटलं ह्यांचा निर्णय आपण कशाला, पण त्यांनी ते आधीच केलं. पण दुर्दैवाने हे पुन्हा घडून गेलं.
एकबीजा केला ना असे मग भोगिले कणीस असं म्हणतात तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे की एका बीजानं स्वतःला जमिनीमध्ये गाडून घ्यावं लागतं आणि एका बीजानं ज्यावेळी जमिनीला गाडून घेतलं त्यावेळी त्याच्यामधून एक ताट कणसाचं उभं राहतं आणि त्याला एक कणीस येतं. त्यावेळी त्याला हजारो दाणे येतात, शेकडो दाणे येतात आणि त्या दाण्यापासून पुन्हा लाखो दाणे तयार होतात. एक विचार मातीत रोजावा लागतो, एक विचारानं मातीत गाडून घ्यावं लागतं. शांताराम भुरवणींनी या मातीत गाडून विचारांच्या मातीत गाडून घेतलं होतं आणि म्हणून याला शेकडो दुमारे फुटले आणि ते आता वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतायत. अशा पद्धतीनं काम करणारी आपल्या जवळची जीवाभावाची माणसं ज्यावेळी गेली त्यावेळी कुटुंबातल्या पेक्षा जास्त जवळचा माणूस गेलेल्याचं दुःख त्या विचाराच्या माणसाला होतं. आज ते आम्हाला झाले की काय बोलावं आणि काय समजत नाही अशा परिस्थिती अशी अवस्था आहे. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी यावं असं किती जरी म्हटलं तर कुटुंबियांचं दुःख आणि त्यांची जी हानी भरून येत नाही किंवा ते प्रचंड नुकसान असतं ती हानी कुणीच भरून काढत नाही. कारण त्या भूमिका आपण त्या कुटुंबाच्या कुणी बजावू शकत नाही. फक्त आपण एक बोलत असतो की आम्ही तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. पण हे दुःख त्यांनाच भोगावं लागतं. त्यांची वागण्याची पद्धत एवढी अफाट होती की त्या दिवशी तर अंत्ययात्रेच्या वेळी लोकांनी जी भाषणं केली ती सगळी मी ऐकली. मी काही त्यावेळी बोललो नाही. मी म्हणलं नंतर आपण कधीतरी काही शोकसभा वगैरे आयोजित केली पण मला वाटतं शोकसभा झाली असं म्हणतात, मला काही कळलं नाही आणि त्यात मला येऊन बोलायचं माझी इच्छा होती पण मला ते कळलंच नाही. आज सुद्धा मला हे आमचे मित्र खानविलकर, रवींद्र खानविलकर, आमचे या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतले आणखी एक मित्र, काल मला त्यांचा फोन आला की मी नागपूरला निघालोय आणि उद्या असा बुडवण्यांच्या स्वरूपात हे घरी असा आहे कार्यक्रम, तो विधी आहे आणि काका जोशी येणार आहेत. काका जोशी त्या लक्षात मी आहे की नाही माहिती नाही, कारण मराठा सेवा संघाचा मी रत्नागिरी जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष होतो आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काका जोशींना मी आणलं होतं. मराठा सेवा संघाचा विचार सुद्धा सेम शांताराम भुरवणीने आम्ही जो विचार करतो, जो विचार चालवतो तोच विचार मराठा सेवा संघाचा आहे. नावामधनं काही विचलित होण्याचं काही कारण नाही. कारण नाव मराठा याचा अर्थानं असा घेतलेला आहे की जो महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींचा धर्म किंवा विचार जाणतो तो मराठा अशा अर्थानं ती आहे आणि ती चळवळ जी चालते ती तशीच आहे. शांताराम भुरवणीनं आम्हाला ते पटलेलं होतं. मला वाटतं काका जोशीने सुद्धा काही काळ त्याच्यामध्ये काम पण केलं होतं. कारण हाच विचार ती संघटना चालवणारी आहे, याच्यामध्ये अजिबात फरक नाही आणि म्हणून आम्ही त्यात पण चळवळीमध्ये काम केलं आणि मी करत होतो. गेली 3-4 वर्ष मी त्या चळवळीचा त्या मराठा सेवा संघाचा अध्यक्ष म्हणून होतो. शांताराम भुरवणींचा सर्व या प्रकारच्या विचारांना आणि आम्हाला एकमेकांचा आम्हाला अतिशय आधार होता, सपोर्ट होता. हा सपोर्ट आपला एकमेकाचा ज्यावेळी तुटतो त्यावेळी आपण गळीत होतो. परंतु हा नियतीचा खेळ आहे, तो चालूच राहतो. प्रत्येकजण या पृथ्वी तलावर आला, तो प्रत्येकजण या पृथ्वी तलावरून कधीतरी निघून जाणार आहे. पण जाणं हे भुरवण्यांचं असणं अजून मला एक 7-8 वर्ष तरी अपेक्षित होतं. म्हणजे 7-8 वर्ष तरी मला वाटायचं की हे अजून आपल्यासोबत असले पाहिजेत आणि आपल्यापेक्षाही पुढे असले पाहिजेत, तो भागच वेगळा. परंतु त्यांची एकंदरीत प्रकृती बघता मला असं वाटायचं की यांचं आयुष्य वाढलं पाहिजे आणि हे जास्त दिवस त्यांच्या फॅमिलीला तर त्यांची जास्तच गरज आहे. प्रत्येकाच्याच फॅमिलीला असते. म्हणून त्यांच्या या कुटुंबावर जो आघात झाला, समाजावर आघात होतो, समाज चालतो, सगळं होतच असतं, कुटुंब सुद्धा चालतच असतं. परंतु सुद्धा त्याच्या यातना आणि त्याची दुःख भोगायला लागतात, ती कुटुंबाला जास्त भोगायला लागतात आणि ती कल्पनेच्या पलीकडची असतात. म्हणून न लागे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मिळ हाकारुनी असे तुकारामांचा अभंग आहे की न लागे चंदना सांगावा परिमळ. भुरवण्यांच्या अंगी असा एक चंदनाच्या अंगी दरवळणारा सुगंध असतो, तसा चांगल्या माणसाच्या अंगी असा एक गुण असतो आणि त्या गुणानं सगळी माणसं जोडलेली असतात. म्हणून त्याला माझ्याकडे गुण चांगला आहे सांगायची गरज पडत नाही की तो गुणच त्याचा दरवळत असतो सगळीकडे आणि ती सगळी माणसं त्यांना जोडलेली असतात. भुरवणी अत्यंत शांत आणि संयमी होती. माझा स्वभाव त्यांना माहित होता, मी जास्त आक्रमक आहे आणि त्यामुळं बोलताना सुद्धा मी एकदा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या एका ठिकाणी बोललो होतो, त्यांनी माझं शर्ट ओढलं होतं, म्हणजे जरा थोडंसं आक्रमकपणा कमी करा, म्हणजे एवढं आक्रमक बोलू नका. त्यामुळे मी आक्रमक आहे, ती अतिशय शांत आणि संयमी होती आणि त्या शांत आणि संयमी स्वभावामुळे त्यांचा परिवार सुद्धा प्रचंड होता. माझ्यासारखे आक्रमक पण काही होते त्यांचे मित्र. तर अशा पद्धतीचा आमचा जीवाभावाचा मित्र आपल्या सर्वांना सोडून गेला. त्यांच्या कुटुंबावर मोठं आघात आहे. आपण या पद्धतीनं बोलणं आणि त्याच्या पद्धतीनं
वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळीतून त्यांच्या विचारांना पुढे नेणं हाच त्यांना आदरांजली होईल. म्हणून मी त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी. आत्म्यास मी असा शब्द म्हणणार नाही, कारण तो आत्मा त्यांना पण मान्य आहे, तसा तो मला पण मान्य नाही. आत्मा बीत नाही आणि काही नसतं, हे सगळं झूट असतं. जसं इतर प्राणी पक्षी असतात तसाच माणूस आहे, त्याच्यामुळे त्याचा काही सुद्धा अर्थ नसतो. परंतु त्यांच्या विचारांना आपण एक श्रद्धांजली आदरांजली अर्पण करूया. आणि एवढं बोलून मी थांबतो. दादा बोलले ते अथवानावर होता. कारण फार विचित्र आहे, समाजही विचित्र आहे. समाजामध्ये जगणं देखील कठीण असतं, परंतु त्यांच्या कुटुंबानं त्यांच्या आई वडिलांच्या पोटावर जन्म घेतला. त्या आई वडिलांच्या खरंच त्यांनाही नमन केलं पाहिजे. एक असा पुत्र आपल्याला जन्म दिला, त्या गावात दिला, एक रत्न दिलं की ज्या माणसानं आपल्या आयुष्यात जिवंत असताना समाजाची सेवा केली, परंतु मेल्यानंतर सुद्धा जेव्हा देहदान करतो आणि इतरांच्या उपयोगी पडणारा माणूस हा जगात फार वेगळा. आमचे अतिशय घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या घरी मी त्यांना भेटायला आलो की ते फार काय विचारायचे नाही. तू कसा आहे, आई बाप कसा आहे, बाप कसा आहे, पोरगा कसा आहे, काय पुस्तक काढायचे मला पाहिजे, त्या पुस्तकावर नजर ठेव. अगदी परवाच्या शेवटच्या भेटीत देखील कालमार्कचं पुस्तक त्यांनी मला हातात दिलं माझ्या. मी म्हटलं साहेब कालमार्क वाचताय तुम्ही? म्हणाले हो, पण मी माझ्या ॲक्टिव्हिटीज नेहमी चालू असतात. आपण संविधान बचाव अभियान सुरू केलेलं, साहेबांकडे आलो. त्याने आधीच आपल्या व्हॉट्सअपवर बघितलं होतं की म्हणाले की मी संविधान बचाव अभियान करताय, फार चांगली आनंदाची गोष्ट आहे, संविधान वाचलं पाहिजे. मी म्हटलं साहेब तुमचं स्पष्ट मत काय, संविधान हवं का मनुस्मृती हवी? साहेब म्हणाले संविधानच हवं. मी म्हणाले त्या संविधानाच्या कार्यक्रमासाठी येतो. वाडावेसर हायस्कूलला ते स्वतः गाडी घेऊन त्या सभेला आले. त्यांना हे कळलं, एक एज्युकेटेड मॅन कोण विचार करतो, प्रश्न कोणाला पडतात, एज्युकेटेड माणसाला पडतात. वेल एज्युकेटेड माणूस जेव्हा हा बाल समाजात जगतो तेव्हाच त्यांना प्रश्न पडला. संविधानानं आमचं किती भलं केलंय हे त्यांनाच कळतं. वाड्यांमध्ये तुम्ही गेलात तर अजून त्यांना काही बाकीच्यांना काही कळत नाही. माफ करा, म्हणजे मी माझा स्टडी म्हणून बोलतो आणि जबाबदारीनं बोलतो. तेव्हा फुरवणे साहेबांनी फुले शाहू आंबेडकर ते अगदी मार्क्सवादापर्यंत स्वतःचं वाचन हे प्रचंड प्रमाणात होतं. ते विद्वानच होते आणि त्याने आपल्या समाजासाठी मूलभूत हक्काची काय गरज आहे तर दादा म्हणाले तसे. दादा हे हायस्कूल उभं करताना आमचे संबंध सगळ्यांशी आलेले आहेत. समाजवादी मंडळींचे संबंध माझे लय जवळचे आहेत. हे हायस्कूल उभं करताना आम्ही नायगावला त्यांचे पैसे गोळा करायचे, त्या टीममध्ये पण आम्ही होतो. विलास होडे सारख्या माणसाचा माझे अतिशय जवळचे संबंध. विलास होडेनं हायस्कूल हायस्कूल कारपटलात काढलं, 80% तिथली मुलगी वर्गात 80% मुलगी पास झाली. तिथली त्या खेड्यापाड्यातली मुलगी. तो माणूस पायानंच चालायचा. त्याला मी काय बिन पैशाचा वकील देवरूपमध्ये फुल टाइमर काम समाजाचं कोणताही समाज असो तिथं विलास होडे असले की तो प्रश्न सुटला. अशी ही माणसं भयानक माणसं होती की ज्यांनी समाजासाठी अहोरात्र काम करत होते आणि समाज उभाही करत होते, समाजाला विचारही देत होते आणि स्वतः आचरणात आणत होते. स्वतः जो विचारात आचरणात आणतो तो थोर महात्मा. त्यांच्या कुटुंबाने देखील शेवटपर्यंत या निर्णयाशी ठाम राहिले. त्याच्याबद्दल त्या कुटुंबांचे खरंच आपण आभार मानले पाहिजे. कारण बरीच कुटुंब मागे जातात अशा काही कार्यक्रमांना, पळतात तिथनं पळ काढतात, पण ही माणसं टिकली. खरंच या माणसांचं अतिशय मनापासून अभिनंदन करावं वाटतं मला. आणि तिसरी गोष्ट जाता जाता अगदी परवांच्या मरण्याच्या आधी 1 महिना आधी मारुती जोशी ते बोलले मला. विनय होडे आज आले नाहीत ना. विनय होडे ना म्हणाले तू जे तुझी तिथं हायस्कूल घर बांधलंय त्या घरामध्ये आपण एक ऑफिस उभं करू आणि त्या ऑफिसमध्ये आज समाजाचे राहिलेले प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवण्यासाठी आपण तिथं काम करू. विनय होडेंना निरोप सांगा ठीक आहे साहेब, त्यांची ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे आणि समाजात कायमस्वरूपी अमर राहिले पाहिजे. भुरवणे साहेब
हे कायमस्वरूपी अमर ठेवण्याचं काम हे जसं तुमचं आहे तसं माझं पण आहे, माझी पण जबाबदारी आहे. आणि त्यांना अमर आपण ठेवलं पाहिजे, कार्यानं ठेवलं पाहिजे, जिवंत ठेवलं पाहिजे. आपल्यातून ते कधीही गेलेले नाहीत, त्यांचं कधीही महात्मा कमी होणार नाही आणि आपणही होऊ देणार नाही. आपली जबाबदारी आहे ती, म्हणून आपण स्वीकारली पाहिजे. कारण मला माहिती आहे ना, मी त्यांच्याबरोबर सतत तिथं भेट घेत असतो, फिरत असायचो. तेव्हा ते म्हणाले हे काम आपल्याला केलं पाहिजे. सगळ्यांच्या प्रश्नांवर ते काम करत असतात. दादाने सांगितल्याप्रमाणे ते कधी थांबले नाही, खरंच थांबले नाही. या संस्थेत आल्यापासून त्याने प्रचंड पुरोगामी संस्थेला योगदान दिलं. आमची बोलणी व्हायची या सगळ्या प्रश्नांवर, परंतु त्यांनी कधी आपली वैयक्तिक तक्रार कधीच केलेली नाही. समाजाचा प्रश्न आणि समाजाचं वास्तव हे हमेशा रोजच बोलत असत. आणि म्हणून माझ्या समाजात अजून वकील नाहीत, अजून डॉक्टर नाहीत, अजून इंजिनियर नाहीत, अजून कोणी नाही, ते मजूरच आहेत. हा प्रश्न देखील सुटला पाहिजे, म्हणून त्याचं प्रबोधन झालं पाहिजे. इथपर्यंत जो माणूस विचार करतो तेवढा मोठा माणूस, आणि या मोठ्या माणसाचं आपण त्यांचं काम आपण अपूर्ण राहणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणून त्यांनी जेव्हा हे इथं फुले शाहू आंबेडकरांपासून काल मार्चपर्यंत जे वाचनानं त्या समाजामध्ये जे धडाडी करतायत, उठाव करतायत, तो उठाव आपण कायमस्वरूपी केला पाहिजे. सर, आपल्याला केवळ त्यांच्यापुरतं भाषण करून उपयोगाचं नाही आहे, प्रॅक्टिकली काम हे आपल्याला जबाबदारी म्हणून करायचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून अतिशय जवळचा विद्वान, करुणामय, प्रज्ञावान अशी व्यक्ती जेव्हा आम्हाला सोडून जाते तेव्हा समाजाचं मोठं नुकसान होतं, प्रचंड नुकसान होतं. आणि ते नुकसान न भरून येणारं जरी असलं तरी देखील आता राहिलेलं काम त्याचं पुरं करणं ही आपली मोठी जबाबदारी निश्चित खरी करण्यात प्रधानजी ठरेल असं मी माझ्या वतीनं बोलतो आणि जे सांगतो. जय हिंद. प्रत्येकाची एक ओळख असते, तशी लहानपणापासून माझी पण एक ओळख आहे. ती म्हणजे मी माझ्या मामांची भाची आहे. आजपर्यंत खूप अभिमानाने मी सगळ्यांना सांगत आहे, आणि सगळेजण मला असंच ओळखतात की ही बुरवण्यांची भाची आहे. आणि याच्या पुढे माझी ओळख कायम हीच राहील. आता सगळेजण इथे बोलले, ते माझ्या मामांच्या कार्याबद्दल बोलले. ते एक समाजसेवक होते आणि खूप काही एक अष्टपूर्ण व्यक्तिमत्व होतं त्यांचं. पण मी माझ्या मामांबद्दल बोलणार आहे. एक मामा कसा असावा. काल माझ्यासाठी खूप दुःखदायक आहे घटना की ज्या शाळेत मी लहानाची मोठी झाली त्याच शाळेत मला माझ्या मामांच्या शोक समारंभासाठी जावं लागलं. पण तिथे गेल्यावर मला कळलं की आज त्यांच्या कार्य खूप मोठं आहे, माहिती आहे मला, पण त्याचा विस्तार किती व्यापक आहे हे काल त्या कार्यक्रमाला गेल्यावर मला कळलं. माझी खूप इच्छा होती पहिल्यापासूनची की एकात्रित कार्यक्रमात त्यांच्यासोबत जावं, त्यांचा तो कार्यक्रम पाहावा आणि आपलंही योगदान त्यात देता यावं. ही एक माझी इच्छाच राहिली. पण मी मनाशी हा विचार केला की याच्या पुढे जे माझ्या मामांनी सगळी स्वप्न बघितली होती त्या स्वप्नात मी सामील होऊन मलाही या कार्यात योगदान करायचं आहे. माझ्या मामांचा सिंहाचा वाटा होता या सगळ्या कामात. तर आपण फुल ना फुलाची पाकळीच होईल, एक मुंगीचा वाटा म्हणून मी स्वतः इथे निर्णय घेतला की मी सुद्धा देहदान करणार. आणि मी इतरांनाही इथे सांगू इच्छिते की हा फक्त आपण एक कार्यक्रम नाही ठेवला किंवा प्रबोधन करतोय आपण, तर हे विचार प्रत्येकाने प्रत्यक्षात कृतीत उतरवले पाहिजेत. आणि खूप जणांना मी सांगू इच्छिते की तुम्ही सुद्धा असं विचार करायला हरकत नाही की आपल्यामुळे जर कोणाचा जीव वाचत असेल तर ती किती मोठी पुण्याची गोष्ट आहे. जाता जाता का होईना आपण एक समाजाचं जे देणं असतो ते पूर्ण करून जातो. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक मामा कसा असावा, एक भाऊ कसा असावा, एक वडील कसा असावा, एक पती कसा असावा, याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे माझे मामा आहे. मी लहानाची मोठी इथेच झाली. इतर कोणीही मामा असते ना, किंवा मी असं म्हणत नाही, पण ठीक आहे ही माझी भाची आहे, 10वी 12वी झाली, शिकली, तिचं लग्न लावून दिलं नाही. माझ्या मामाने माझं उच्च शिक्षण दिलं मला. एवढंच नाही तर मला जॉबला लावलं. का तर भविष्यात माझ्यावर कोणताही प्रसंग आला
तर मी त्याच्यात ठाम उभी असली पाहिजे, माझ्या पायावर स्वावलंबी असली पाहिजे. याच्यासाठी माझ्या नोकरीसाठी त्यांनी खूप धडपड केली आणि मला नोकरी लागली. आणि मला बरेच जण म्हणतात की म्हणजे माझा जॉब आणि माझं घर फार जवळ आहे, तर म्हणजे तुझं बरं आहे की ऑफिसमधले, किंवा अनेक जण मला म्हणतात की छान आहे तुझं की नोकरी आणि काम जवळजवळ आहे. पण हा नशिबाचा भाग नाही आहे की माझी नोकरी आणि माझा जॉब जवळ आहे. हे माझ्या मामांचं देणं आहे मला, हे त्यांचं माझ्यावरचं प्रेम आहे की माझ्या लग्नाच्या असा कोणताही मामा नसेल ज्यानं स्वतःच्या भाचीच्या लग्नाच्या बायोडेट असं लिहिलं असेल. आम्ही हर्बल लाईनला राहायचो, तर हर्बल लाईनला प्राधान्य म्हणून त्यांनी माझ्या बायोडेटात लिहिलं होतं आणि अशाच मुलांना त्यांनी माझ्यासाठी सिलेक्ट केलं. आता त्यांना होकार देणं नाही देणं ते त्यांनी माझी जबाबदारी दिली होती, पण त्यांच्यामुळे आज मी व्यवस्थित आणि चांगलं आयुष्य जगते. माझ्या सगळ्यात मोठा आधार, मी लहान असताना माझे पप्पा गेले, त्याच्यानंतर माझे वडील बनले माझे मामा. त्यांनी जो मला आधार दिला आहे आणि आज मी जी काही माझ्या पायावर स्वावलंबीपणे उभी आहे ना, ती फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे. मला इथे रडायचं नाही आहे, कारण माझा ह्या गोष्टीवर विश्वासच नाही आहे की ते गेलेत. ते गेले नाहीच आहेत, ते इथेच आहेत आमच्यासोबत, आमच्या आचारात, आमच्या विचारात, आणि आम्ही त्यांना कायम जिवंत ठेवणार आहोत आमच्या आचार विचारांमध्ये. आणि जी काही त्यांची सगळी स्वप्न आहेत ना, ती आम्ही पूर्ण करणारच. आमचे पितृतुल्य गुरुवर्य लाडकी मामा, आदरणीय सन्माननीय गुरुवाले साहेब यांच्या आजच्या या वटपूजनानिमित्त सरदारजीची निमित्त उपस्थित जोशी काका, आमचे आजोबा बरोबर उपस्थित सर्व व्यासपीठावर मान्यवर, सर्व एकत्र मावकी, उपस्थित सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, समाज बांधव. बऱ्याचशा वर्षांनी मामांसंदर्भातली असलेली परवासुद्धा श्रद्धांजली निमित्तानं सगळ्यांनी मत व्यक्त केलं. त्याबद्दल जास्त खोलात न जाता, कुटुंब म्हणून आम्ही गोळकर परिवार, आमचे परशुराम असतील आणि आम्ही तांबे परिवार, ह्या परिवारामध्ये अगदी लहानपणापासून आम्हाला त्यांच्या तिन्ही बहिणी, आम्ही भाची नातवंड, अतिशय 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 तन मन धन अर्पून आम्हाला ते माया ममता आणि इथपर्यंत या स्टेजपर्यंत आणून ठेवलं. ते आम्ही सगळं मामांमुळंच त्या ठिकाणी आजपर्यंत आहोत. त्यांना खंबीर साथ देणारी आमची मामी, तिनं सुद्धा एक आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळ्याचं नातं हे आम्हा तिन्ही परिवारासोबत जपलं. आणि ते तिचं सुद्धा कुठल्या शब्दात असं कौतुक किंवा तिला बोलावं हे शब्दसुद्धा माझ्यापर्यंत नाही. मामाने आम्हा गोळकर परिवार असेल, आमच्या परशुराम परिवार असेल, आमचा तांबे परिवार, आता ती भाची म्हणाली, शब्दात व्यक्त न करणाऱ्या अशा गोष्टी आम्हाला कुटुंबियांमध्ये साथ दिल्या. त्यांच्याचमुळे मी आज या सामाजिक क्षेत्रात असेल, शिक्षण क्षेत्रात असेल किंवा राष्ट्रीय स्तरात आहे. त्यांच्या जाण्यानं फार मोठं असं आमचं फार मोठं असं नुकसान झालं आहे, कधीच भरून मिळण्यासारखं आहे. आज त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर, माझे मामी असेल, त्यांचा मुलगा असेल, आमची राणी असेल आणि संपूर्ण त्यांचं अधिक नातेवाईक, त्यांचे जावई असतील आणि इतर सर्व मित्र, नातेवाईक, मित्रमंडळी, त्यांच्यावरती जो मोठा आघात झाला आहे, त्यातून सगळ्यांनी सावरण्यासाठी तुम्ही जे त्यांच्या स्मृतीला उजाळा देत आहे आणि प्रेरणा देत आहे, त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी जे तुम्ही आज त्यांनी केलेल्या कार्याचा एक विचार तुम्ही या लोकांसमोर ठेवताय. निश्चित आम्ही सुद्धा त्यांच्या या छोट्या मोठ्याच्या कार्याला निश्चित त्यांच्याएवढं आम्हाला जमणार नाही का, पण निश्चित खारीचा वाटा म्हणून त्यांच्यासोबत त्यांच्या विचारांच्या प्रेरित होऊन त्यांचं काम करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. मी एवढंच सांगेन की माझ्या परिवाराच्या वतीनं
आमचे सगळे बरोबरी जो आमचा परिवार आहे, माझा जन्मसुद्धा ह्याच गावात झाला. हे सगळे आमचे मामा आजोबा असतील, त्याचप्रमाणे आम्हाला मामा मामसा येतात. असा जो एक चांगल्या प्रकारचा अजून चाललं ते पुढे चालत राहील. आणि त्या सगळ्यातून सावरण्यासाठी आमच्या मामीला, आमच्या आशेला, आमच्या राणीला आणि सर्व आमच्या कुटुंबाला एक आज जरी आपण मानलं नाही या सगळ्या गोष्टी, परमेश्वर त्या गोष्टीला बळ देऊ. त्यांच्या आत्म्याला आत्मा नाही म्हटलं तरी आता एक म्हणावं लागेल, त्यांच्या आत्म्याला शिकायला एक शांती लाभू. त्यांना मी मनपूर्वक अशी माझ्या परिवारातर्फे ती भावपूर्ण अशी मी आदरांजली वाहतो आणि एकच असतात. बरोबर 1 वर्षानंतर सकाळी 8 वाजता अशी बातमी होती की गुरुने गेली, जी मनाला म्हणजे एक थोडं गुरूर लागली की असा कसा अचानक माणूस गेला. कारण त्याच्या अगोदरच म्हणजे सोमवारी आम्ही इथे आलो होतो शाळेमध्ये कार्यक्रमासाठी, नंतर बुधवारी अशी बातमी होती. सगळं खूप मनाला सहन नाही होणारं किंवा पटणारं नसलं तरी पण हे सत्य आहे. आणि ह्या सत्याला जो माणूस केलं ते पुन्हा येणार नाही. त्यांचे जे विचार, त्या माणसाने जे काम केलं खूप भरीव असं काम. आता याची अगोदर मी जरासा उशीर झालो, डोळ्यातून आलो, उशीर झाला, परंतु याच्या अगोदर लोकांनी खूप त्यांचं कामाबद्दल बोललं असेल. मी ते बोलण्यात काही अर्थ नाही. फक्त एवढंच आहे की त्या माणसाने खूप माणसं जपली. माणसं जपलेली आहेत, त्यांची इस्टेट किती सांभाळाल त्यांच्या मुलांना मी एवढंच सांगितलं, त्यांची इस्टेट किती मला माहीत नाही, परंतु त्यांनी जी माणसं जपली तीही सांभाळा. कारण तीच तुम्हाला पुढे जाऊन कुठेतरी सहारा बनतील आणि तुम्हाला एक कुठेतरी मार्ग दाखवतील असं मला वाटतं. आणि तुम्ही या दुःखी त्या कारणाने जमलेल्या सर्व बंधू भगिनी एवढंच सांगेन की त्यांचे विचार घ्या आणि त्या विचाराने पुढे चाला. आणि या दुःखी प्रसंगी मी त्यांना आदरांजली आणि श्रद्धांजली वाटतो. धन्यवाद. शोधक आणि विचारवंत माझे गुरु अनिशचे म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचे गुरु, मी त्यांना गुरु मानायचो. त्यांच्या पावलावर आम्ही काही कार्यक्रम त्यांचे केलेले आहेत. पण मला असं वाटतं की त्यांचा हा जो विचार आहे हा आमच्या त्या तरुण मुलांनी गावातल्या सुदेत, इतर गावातल्या सुदेत, वाडीतल्या सुदेत यांनी पुढे नेला पाहिजे. त्या विचारांचा ध्यास घेतला पाहिजे. मला एकच इतर गोष्ट अशी सांगायची वाटते की त्यांच्याबद्दल जो मगाशी पाटील सरांनी उल्लेख केला की गावाच्या संदर्भात जो एक विषय झाला होता पाषाणाचा, त्या पाषाणाचा विषय झाला तो त्या कुटुंबातला मी एक मुलगा आहे. तुम्हाला जो माणूस दिसला नाही ते माझे वडील 2021ला ऑफ झाली त्या कोरोनाच्या काळात, त्यामुळे ते तुम्हाला इथे दिसले नाही. आमचं आणि यांचं नातं जरी आम्ही भावकी असलो तरी भावकीच्या पलीकडे जाऊन आमचं नातं आहे. त्या प्रसंगात त्यांनी आम्हाला खूप साथ दिली की त्यांच्याबरोबर जे त्यांचे कर्मचारी होते, पाटील सर असतील, भोसले सर असतील, आमच्या शाळेचे पाटील सर असतील, कोळी सर असतील, तुळपुळे सर असतील, या सगळ्यांनी त्यावेळेला आम्हाला साथ दिली. त्यामुळं त्यांचे विचार आहेत की अनिशच्या संदर्भात, बाकी त्यांचे जे कार्य आहे ते वेगळंच आहे, पण अनिशच्या संदर्भातलं आहे कार्य ते खूप मोठं आहे. मला वाटतं की सगळ्यांनी मिळून त्या अनिशच्या कार्याला एक वागून घेतलं पाहिजे. आपल्या समाजावरची जी मोठी पगडी आहे ती थोडीशी दूर केली पाहिजे. एवढेच बोलून मी त्यांच्या चिर आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. माझ्या बंधूंनो, आजोबांनो किंवा माझ्या बहिणीनो, अगदी माझ्या लेखीनं सुद्धा मी साधा आणि सोपा माणूस आहे, मी शिकलेला नाही, पण विचार 1 मिनिटात हृदयात पोचतात. शिकलेला नाही, विचार झटकन. आम्ही जे काय केलंय ते तुम्हाला सांगायला पाहिजे. साहेबांच्या बद्दल, हे साहेब मला हात मिळवलेले आहेत, मी गेले गेले फोटो बघितला, म्हटलं हे साहेब मला माहिती आहे. आलं लक्षात का? नेहमी मिटिंगला जाणारा माणूस आहे मी म्हातारा आहे, पण तुम्हाला कसं वाटतोय आज 75 वर्षात वाटतोय काय? नाही ना? का वाटणार नाही? तशी अंगात तरारी आहे, पायाकडनं जरा ढिल्ला झालोय, बाकी काय सुद्धा नाही. पण साहेब मी असं म्हणतो की एवढ्या लोकांनी भाषण ऐकलं, मान्य आहे मला, सगळ्यांनी भाषण ऐकलं, माझ्या बाईने भाषण केलं, मामांबद्दल कौतुक सांगितलं,
मामांबद्दल पेरायचं काय ते सांग मला आज. मामांबद्दल पेरायचं काय, तुझ्या मामाने पेरा केलेला आहे हे सगळ्या लोकांनी सांगितलं, बरोबर आहे. तुम्ही काय पेरणार आहोत. माझ्या ह्या गावची मंडळी आहे. हे गाव कुठलं, बुरमी ना, तेरे आहे काय. मग तेरे माझी नाद दिलेली आहे इथे वर बुरवण्याना. तो बाईत आहे ना, बाईत त्यांच्याच घराच्या कडेला नाद दिलेले या वर्षी, माझी गेल्या वर्षा लग्न झाले. हा मग त्यांनी बघितले ना की बाबू गुडेकर काय करतो. त्यांच्याकडे असले पत्रकार गेले होते, ज्या दिवशी पोरगी बघायला गेले ना, पुढा देतात तो, त्या दिवशी गेले होते. मला म्हटलं इथे साधारण बोलणारा कोणता, माझा पुतण्या म्हणतो आमचं चुलतं ते बाबा बसले टोपीवाले, त्यांना बोलवून घ्या. माझ्या घरी घेऊन गेले. मला म्हटलं जुन्यातली जरा माहिती सांगा. पूर्ण जुन्यातली माहिती सांगितली. मग आज काय वागायचं ते सांगा. मी त्या आज हा काय उत्तर कार्य आहे, हे कुठलं शुभ होतं ना, बरोबर आहे की नाही. मी त्यावेळेस एक सांगितलं, बाबा तुम्हाला मी एक माहिती देईन. ह्याच्यापूर्वी काय होतं की परिस्थिती नाही, आपल्या लोकांचीच काय सगळ्यांचीच परिस्थिती नाही. आज आपल्याला पैसा झालाय, पण हा मंडप, हा बँजो, हा स्पीकरवाला खडाखड कानाच्या जरी गुदिड्या मारल्यावर तरी आवाज आला पाहिजे. ह्याला किती गेले 35,000, ह्याला किती गेले 1.5 लाख, त्याला किती गेले 25,000. 1.5 लाखापासून मागे या सगळा हिशोब करा. किती दागिने घडले नाही. दागिने कसा मी 2-2 तोल्याच्या गाठणी घालल्यात पोरीना. हाय मोठ्यापणा मिळाले. किती तोल्याचे दागिना 2 तोल्याचा. आणि मंडप बँजो अन्य कारभार. हे मी का सांगतोय तुम्हाला, तर आपल्या लोकांच्या डोक्यात ते झटकन येतो. मग तुकारामान काय केला, अरे 1.5 लाखाचा मंडप, तू अरे स्वर रे 1.25-2 लाखाचा काय कामाचा सांग. तर काय नाही, वाढला केला म्हणून मी करतोय. वाढला केला म्हणून तुम्ही जर करत असाल तर ते मला मान्य नाही. आम्ही सर तुम्हाला मी सांगतो, आमच्याकडे गेलेले सर एक पण येतात. तुम्ही होतं का पहिल्या दिवशी माझ्या मत्यांचे कार्य आपण केलं ते, पण ठरवायला होतो काय, एका रात्री ते सांगायला गेलं आमच्याकडे. हा एक पुरावा सांगतोय मी तुम्हाला, बघा मला भाषानं करायची नाही. आणि ह्याने जी केली ती एक तर्फे माझ्या साहेबांचं गुण सांगितलं की नाही. पण त्या गुणाला तुका म्हणे गुण, मग तुका म्हणे गु झटकन थांबलं की काय होतं. अशी परिस्थिती आपल्या समाजाची झालेली आहे. आपल्या समाजात काय ऐकलं, गु तुका म्हणे गु, तुका म्हणे गुण ऐकलं काय नाही. मला वाटतं वाईट वाटून घेऊ नका कोणी. मी सत्य बोलतोय आणि सत्य सांगतोय. मला काय घेणं देणं त्याच्याशी नाही. पण आज समाजाला दिशा, मगाशी पोरगा कोण हे बोलत होते ते साधारण तरुण इथं कुठे आहेत ते, ऐक ना काय सांगितलं की आजोबांनी पंजोबांनी केली ते करू नका. आपल्या भावी पिढीने म्हणजे पुढच्या पिढीनं हा विचार करायला पाहिजे. आम्ही 75 वर्षी आहे, मी आज आहे उद्या राहील काय नाही ना. तर सगळ्यांनी तुम्ही विचार करा तो, आणि या परिवर्तनात उतरा. परिवर्तनात का उतरा, तर मंडपचं सांगितलंय, दागिन्याचं सांगितलंय, लक्षात आलं ना. त्याच्यापेक्षा आम्ही साखरपुडा करतो हे सांगून टाकतो का, तर तुम्ही अरे माहीतच दिवशी काय ह्या साखरपुड्या काढला नाही असं नाही. मी सावाडीतून आलो इथं. ते माझे तिथे पुरवणी आहेत ना, त्यांना विचारा साखरपुड्याचा खर्च किती आहे गुन्हेगाराचा. आणि आपल्याला अरे 3 किलो सुपारी सांगा, हा 3 किलो तंबाखू सांगा, आणि 2,000 पानं सांगा. खड्डा केवढा आहे तो बघितला काय नाही, तो त्याचा तो कळील. आपल्याला काय घे ना त्याच्याशी. हा तुकारामाच्या पोराचं लग्न आहे ना, त्याला काय कमी आहे मेल्याला कधी. तुझ्या पोराचं लग्न होईल त्याची काय त्याची आहे विचार करा. आम्ही विचार एक केला की ह्या जगामध्ये जो तो म्हणतो 18 कारका होय ना आजोबा, ओ बाबा 18 कारका म्हणतात ते लोक, कुठं ऐकले होते
18 कारका करायची. मग 18 कारकेला 50 ने 200 300 इडा कशासाठी हवा तो सांग. आम्ही 18 इडे मांडतो. पाहुण्याला सांगतो 50 पाना का डबल लावायला लागेल. 50 पान 20 सुपारी काय तंबाखू एवढा. चुन्याचा डबा बाबा काय आणू नको, सिगारेटचं पाकिट आणू नको का आमच्या यजमानी ते हौस असली ते बरोबर आहे की नाही. आम्ही सगळं मोडीत काढलं. तसेच या विधीचं माझ्या घरी एक 4 जण गेले मास्तर. म्हटलं असा असा प्रश्न आहे. त्यावेळेस आमच्या साईटलाच असं घर आहे विधी साईट माते म्हणून. त्यांची आई वाढली त्या पोरांची 4 पोरग आहेत. अण्णा म्हटलं यांचा विचार आम्हाला पडतायत. होय खरं आहे का. पण उद्या मोडामोड करायला जमणार नाही तर नाही. आमच्या आईचंच कार्य करायचं. तिला ठिकाणी गेले विचारात आला पाहिजे. मग त्याच्यानंतर जी कार्य किती केले ती तुम्हाला आता सांगण्यापेक्षा एक दिवशी तुम्हाला लिहून पाठवतो. व किती कार्य, किती अनसुटा, किती महाल. महाल म्हणजे आपण महाल म्हणतो ना ते वर्षेच राहतं. ते आमच्या गुरुजींचं परवा केलं. मग सगळ्या पूजा किती घातल्या, बारशी किती केली ते सगळं सांगतो. आता 2 घरं माझी आहेत. माझी स्वतःची 2 घरं. त्या 2 घराचे पाया पौर्णिमेपासून मी स्वतः केले. त्याच्यात काय भूता राहत आहेत सांगा ना. याला ब्राह्मण, त्याला ब्राह्मण, त्याला ब्राह्मण, त्याला ब्राह्मण. अरे कशाला घर कोण बांधतो तू ना. मग सगळी मुलं शिकलेली आहेत त्यांना काय देतोय, शिक्षण कसलं देतोय. हे शिक्षण द्या बाबांनो. विश्वास ठेवू नका कोणावर, कशावर की माणसावर ठेवा, पण भूताने भावावर विश्वास ठेवू नका. काही या जगात नाही आहे हे यांनी सांगितलेलं आहे. मी थोडक्यात आता तुम्हाला सांगतो. बरंच काय सांगायचं होतं इथे येऊन म्हणून तर तळमळीनं आलो. 2 कप चारी जीवची सकाळी कापली, 7ला घरी आलो. पटेल तुम्हाला. मला हा म्हातारा काय सांगतोय चारी जीवची कापला. अरे भावानो आताच्या मुलांना 4 कशीची माहिती नसेल. ही परिस्थिती आपल्या देशाची, आपल्या कोकणाची. तेव्हा ती थांबवा. आणि ह्यांचं जे विचार आहे ते आपण पुढं कसं न्यायचं याच्या नंतर आपण एक पाहिजे तर सभा घ्या तुम्ही. त्या सभेला काय खर्च येतो, 2 किलो चहा लागेल. याच्यापेक्षा काय लागेल ना. आम्हाला गाडीला पैसे नको आहे, 1 रुपया नको तुमचा. आणि घेतलं म्हणणार मंडणगडापर्यंत आम्ही अनसूट करून आलो. 5,000 रुपये मंडणगडला गेलो. 4 माणसा गाडीला 5,000 पेट्रोल लागलं. त्याच्यात आम्ही 2,000 दिले आणि त्या गुरुजीने 3,000 काढले दोघांनी. पण त्या मालकाला सांगितलं अनसूट गेले 1 रुपया घेणार. आज मी तुझ्याकडनं घेतलं तर थोड्या वेळा एक तर शेजारी म्हणेल अरे काय 500 रुपये घेतली काय अधिक काय. मग त्याला द्यायला परवाटतील हेच म्हणतील ना. हाय तो काय वाईट आहे त्या मुळावर जातील. म्हणून ह्या गोष्टी करताना मी जेवढी कार्य केलेत, जेवढे अनसुटा केलेत, जेवढ्या बारशी गेलेत, तेवढ्या पूजा घातल्यात त्या बळीराजाच्या पूजा. त्या पूजेचा 1 रुपया घेतलेला असं जर बाबू गुडे म्हणेल आणि पुरावा देईल त्याची भांडी घासीन वर्षभर फुकट. असं कार्य करा तर तुमचा जय जयकार होईल. आणि काय होतंय आता एक शेवट 1 अक्षर सांगतो. 2 अक्षर आहे. बाळा पुढे गेला की बाय आडवी बरोबर. बाय पुढे गेली की बाय काय फूल लागले काय वाढला काय केला हेच बोलते ना. मग ती म्हणे बा ठीक आहे तुम्ही म्हणता होतं खरं आहे. तेव्हा तुम्ही जोर करा. पुरुषाने जोर करण्यापेक्षा तुम्ही जोर करा. या पोरगीनं मागाशी येऊन इथं भाषण केलं. अनेक दुसऱ्या पोरीनं सांगितलं तर दोघीनं तिला बघता घ्यायची. ती म्हटली नाही दुःख नाही हे दुःख नाही. मामाचा जय जयकार जर जगात केला, मामाच्या कर्तव्याचं काहीतरी पालन ठेवलं तर तुमचा जय जयकार रडून करायचंय काय. रडून काय करायचं हा विचार करा सगळ्यांनी. मी बाबू भागा गुडेकर सावर्डा गुडेकरवाडी नमानवाले म्हणून देतोय. रात्री नाचतो आणि सकाळी झोपतो नाही पण. आणि माझं वय आता 75 चालू मार्गदर्शकीमध्ये पुरं वय. मग 76 सुरू आहे. तेव्हा बाबांनो आम्ही किती राहणार आहोत इथं तेव्हा तुम्ही सगळ्यांनी विचार करा. आम्ही गावठी भाषेत काय सांगितलं त्याचा मोठा विचार करा.
आणि आपल्या मुलांना दिशा दाखवून ठेवा पुढच्या नातवंडांचं मरण आहे. परवा जोशी यांच्या सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार. माननीय सन्माननीय आमचे मार्गदर्शक जे आता आपल्यात नाही जसे गुरवणे साहेब, म्हणजे त्यांचा आणि माझा कित्येक वर्षांचा असा ऋणानुबंध आहे, संबंध आहे. म्हणजे विचारांची नाती कशी घट्ट होतात. आता एक 2000 म्हणजे आम्ही माननीय विलास वडे साहेबांचं पुस्तक तानोलकर सर पुस्तक तयार करायचं असं ठरवलं. मोजून 45 दिवसामध्ये वडे साहेबांचं पुस्तक तयार करत असताना त्या 45 दिवसामध्ये त्याने आम्हाला जे एवढं मोठं सहकार्य केलं, म्हणजे तालुक्यातल्या प्रत्येक वाडी वस्त्यावरती जाऊन आम्ही जवळजवळ 5-6 लाख रुपये गोळा करू शकलो. ते युसू आरपी आणि गुरवणे साहेबांच्यामुळे. म्हणजे त्यांनी एवढा त्या 45 ते 45 दिवसासाठी वेळ दिला. म्हणजे कसं आम्ही ज्या घरात जायचो वडे साहेबांचं नाव घेताना, असा आम्हाला तालुक्यामध्ये किमान असा एकही माणूस कोणी भेटला नाही की मी विलास वडे साहेबांना ओळखत नाही आणि गुरवणे साहेबांना ओळखत नाही. बरोबर की नाही? असा प्रचंड विचारांचा माणूस की तालुक्यामध्ये प्रत्येक घरामध्ये त्यांना मान सन्मानानं बोलवायचे. गुरवणे साहेब या, बसा, चहा घेणार का वगैरेचं, आणि नंतर काय तुमचा विषय असेल. म्हणजे मला असं त्यांना जवळून पाहता आलं. आणि दुसरी गोष्ट, मला त्यांच्या अगोदर म्हणजे मध्यंतरीच्या कालखंडामध्ये ते मुंबईला नोकरीच्या निमित्तानं होते. मला वडे साहेबांच्या तोंडातनं सारखं गुरवणे साहेबांचं नाव असायचं. आणि ते कारवाटले हायस्कूल उभं करण्याचं काम प्रामुख्यानं ह्या दोघांनी केलं. म्हणजे आपला वाडीतला म्हणजे शेवटच्या टोकातला गरीब गरजू विद्यार्थी शिकला पाहिजे, हे जसं वडे साहेबांची भूमिका होती तशी माननीय गुरवणे साहेबांची ओळख होती. सांगण्याचं तात्पर्य असतं की आम्ही म्हणजे त्यांच्या विचारावर प्रेम करणारी माणसं. म्हणजे गुरवणे साहेबांचं नाही माझं नातं तसं काहीच नाही. बरोबर की नाही? त्या नात्यानं आम्ही एकमेकाशी विचारांनी जोडला गेलो. आणि इथंच कित्येक वेळा मी इथं येऊन चहा घेऊन किंवा जेवण करून त्यांनी ज्या परिवर्तनाच्या गोष्टी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याची एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की असंच म्हणजे थोडंसं गावकी भावकी या विषयासंदर्भातला आमच्यावरती पण असं प्रसंग आला की एका टप्प्याला असं वाटतं की भविष्यात आपल्याला गावकी भावकी काही सहकार्य करणार नाही. आता ठीक आहे, आता आम्हाला सन्मानपूर्वक भावकीमध्ये घेतलं. तर गुरवणे साहेबांनी मी असं म्हणालं की बाबा आता माझे वडील जवळजवळ 85-86 वर्षाचे ते गेल्या म्हणजे 25 फेब्रुवारीला गेले वयाच्या 88 वर्ष. तर काय करावं, म्हणजे समजा भावकीतले लोक शेवटच्या क्षणाला ना आली तर. मग ते म्हणाले अरे तू प्रबोधनांचा म्हणजे सामाजिक परिवर्तनाची भाषा करतोस आणि तू असं कसं बोलतोस. ते म्हणाले अरे काय नाही, आपण सगळ्यांनी देहदान करायचं. म्हणजे खरं तर मेडिकल हॉस्पिटलला त्याची गरजच असते. मग ते म्हणाले अरे कुठंतरी तू असा संधी शोध. योगायोगानं एक 5-6 महिन्यानंतर माझ्या आई वडिलांच्या लग्नाचा 61वा वाढदिवस होता. गुरवणे साहेबांना त्या कार्यक्रमाला यायला जमलं नाही. युसू आरते कार्यक्रमाला मार्गदर्शक होते. आम्ही घरातल्या 10 लोकांनी देहदानाचा फॉर्म त्या दिवशी भरला. आमचे मार्गदर्शक कडवईकर सर पण आहेत आणि त्या दोघांनी पण निघाले. म्हणजे तिथं 19 लोकांनी देहदानात करण्यासाठी फॉर्म भरले. ते त्यांचं म्हणणं असं होतं की विलास की आपण जिवंतपणे कोणाच्या उपयोगाला पडत नसू, पण मेल्यानंतर म्हणजे कडवईकर सरांनी जसं सांगितलं की 28 आपल्या शरीरातले अवयव दुसऱ्यासाठी उपयोगी पडतात. माझ्या माहितीनुसार ते 32 असावे. आणि ही आपली जी कातडी आहे ना जळलेल्या माणसाला उपयोगी पडते, ती त्याचे 150 तुकडे जळलेल्या माणसासाठी उपयोगी पडतात. त्यांनी असा विचार आम्हाला दिला, अरे पाश्चिमात्य देशामध्ये माणसाला काही मध्ये गाडतात, आपल्याकडे पण म्हणजे मुसलमान वगैरे हे करतात. तर ते म्हणाले काय नाही, म्हणजे ज्याची जशी इच्छा असेल तशी. बरोबर की नाही? तर ते म्हणाले गेलेल्या माणसाला
जर आपण आपल्या सातत्यानं बघायचं असेल तर आता तुम्ही बघितलं जरी प्रचंड पाऊस पडला तर प्रत्येकाला गरम होतं, बरोबर की नाही? मग गेलेल्या माणसानिमित्त आपण त्यांच्या स्मरणार्थ 4 झाडं लावलं. तसंच आम्ही आमच्या बाबा गेले म्हणून आम्ही 5 झाडं लावलेले. ती जगवण्याचं काम माझी आई आणि हे सगळं भाऊ वगैरे करतो. म्हणून मी पण गुरवणे साहेबांच्या शोकसभेच्या निमित्तानं तुम्हाला इथं बसलेल्या सगळ्या लोकांना असं सांगेल की तुम्हाला जर खरंच गुरवणे साहेब आपला माणूस आहे, आपल्या विचारांचा माणूस आहे, तर किमान प्रत्येकाने इथं एक तरी झाड लावलं पाहिजे. कारण का निसर्गाची हानी सगळ्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीनं विकास होत असताना होते. दुसरी गोष्ट, आमचे मित्र रवींद्र मते सर हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या आईच्या उत्तर कार्यासाठी म्हणजे मी सत्यशोधक म्हणून तिथं गेलो होतो. तिथं आमचे हे अण्णा भेटले, म्हणजे तेव्हा आमची ना अशी चांगली ओळख नाही झाली. तर ते म्हणाले रे आपले गुरवणे साहेब गेले, मग त्यांच्या 7व्याच्या विधीचं नेमकं काय करायचं. मी त्यांना सांगितलं, म्हटलं तुमचं कसं काय ते माहिती नाही. मी माझे बाबा ज्यावेळेस गेले तेव्हा आम्ही 7व्या दिवसाचा सुद्धा काही विधी केलेला नाही आणि आम्ही दोन्ही भावांनी केस सुद्धा दिलेले नाही. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या बुद्धीला पटत नाहीत त्या आपण करायच्या नाहीत असं आम्ही ठरवलेले. हेच विचार गुरवणे साहेब आम्हाला सातत्यानं आम्हाला सांगत असायचे. बरोबर, इथं बोलण्यासारखं फार मोठं आहे. फक्त मी 1-2 उदाहरणं आपल्याला सांगणार आहे आणि मी इथं थांबणार. मित्र हो, हे समाजामध्ये जे तथाकथित उच्चवर्णीय लोक आपल्याला कसं फसवतात त्यांची मी आपल्याला 1-2 उदाहरणं सांगणार आहे आणि मी इथं थांबणार. चिपळूण तालुक्यातलं कुशिवडे हे माझं गाव आहे. माझा एक कॉन्ट्रॅक्टर मित्र आहे. गणपतीच्या कालखंडामध्ये आम्ही चिपळूणमध्ये बांधकाम खात्यामध्ये गेलो. तिथं तथाकथित लोक जे आपली पूजा अर्चा सांगतात, बरोबर. तर आमचे मित्र म्हणाला अरे चल सोबत जाऊ. आम्ही गेलो तिथं गेलो आणि म्हणाला साहेब चला जेवायला चला. तर ते 2 सहकारी होते आणि आम्ही त्या बाजूच्या दीपक हॉटेलमध्ये जेवायला गेलो. तर म्हणाले काय तुम्ही तुमच्या पद्धतीनं काय असेल ते मागवा. मग त्यांनी एकाने चिकन आणि एकाने मच्छी वगैरे मागवली. नंतर त्यातलाच एक साहेब म्हणाला वरती जातो ना थोडी रांगती मारतो. हे आम्ही सगळं तिथं बसतो, आम्ही जेवण वगैरे करत होतो. तर एक बाजूच्या गावातून एक फोन आला की म्हणाले हो काका आता आमच्याकडे 4 वाजता पूजा आहे ही तुम्हाला माहिती आहे ना. तर ते म्हणाले हां मी विसरेन कसा, माझ्या डायरीमध्ये नोंद केलेली आहे. आम्ही तिथं होतो. तर त्याचाच एक सहकारी म्हणाला अरे आता आम्ही 1:30-2 वाजता जेवायला बसलोय, आता तू 4 वाजता तिथं पूजा सांगायला लागला, बरोबर की नाही. तर तू म्हणाला हां जाणार. मग तो म्हणाला घरी जाणार असतील, आंघोळी करणार असतील, काय तुझं धोतर बितर नेसून तिकडे जाणार असतील. पण तो काय नाही तसलं मी काय करणार नाही, फक्त एक नाममात्र तुळशीचा पाणी तोंडात ठेवेन आणि ती पूजा सांगायला जाईल. नंतर तो म्हणता माणूस असा म्हणाला अरे काय कळतं ह्या कुणब्याला. पटकन म्हणजे त्या माणसाला माहिती नाही की मी कुणबी आहे. ते त्याने गेले पूजा बिजा सांगितली आणि 1 महिना 1.5 महिन्यानंतर माझं पंचायत समितीमध्ये काम होतं आणि मी गेलो. तर तुम्हाला सॉरी हा डिके साहेब तुम्ही कुणबी आहेत ते मला माहिती नाही. मी म्हटलं तुम्ही बोललात ते बरोबर बोललात. कारण का आजही आमचा बुद्धिजीवी माणूस त्या पद्धतीनं पानवलकर सर विचार करताना मला दिसत नाही. म्हणजे हेच आम्हाला गुरवणे साहेब सांगायचे. मी हे उदाहरण आपल्याला ह्याच्यासाठी सांगितलं की आमचा माणूस BA BCom PhD झाला, बरोबर की नाही, तरी तो 22-23 वर्षाच्या माणसाच्या पाया पडतो. किती दुःखद बाब आहे. हा विचार गुरवणे साहेबांनी आम्हाला केला, बरोबर की नाही. म्हणजे अशा पद्धतीनं समाजातल्या लोकांनी विचार केला पाहिजे. आणि आमचं एकच लोका काय म्हणतील हा जो प्रश्न आहे ना, म्हणजे आपण परिवर्तनाचा जेव्हा विचार करतो जो समाजात रुजवण्याचा, म्हणजे मी दुसऱ्यांचं उदाहरण सांगितलं. मी माझ्या भावाचं लग्न सत्यशोधक पद्धतीनं 10 मे 2014ला लावलं. माननीय काका जोशींनीच ते लावलं. 2016ला आम्ही गृहप्रवेशाला बळीराजाच्या पूजनानं गृहप्रवेश केला आणि आमचे बाबा गेले. त्यावेळेस आम्ही फोटो पुसूनच ते कार्य केलं.
आता कित्येक वर्ष गेल्यानंतर सुद्धा एक 10 वर्ष गेली, 12 वर्ष गेली, तरी कोळपे साहेब की हा बुद्धिजीवी म्हणजे आपण ज्याला शिक्षणानं शिकलेला आहे, बरोबर की नाही, तो विचारच करत नाही. फक्त गावकी भावकी काय म्हणेल, म्हणजे आपल्या परिवारातले लोक काय म्हणेल, हाच फक्त ते विचार करत असतात. हे बघा कसं आहे, तुम्ही समाजात वावरताना तुम्ही चांगलं वागलात तरी लोक तुम्हाला नाव ठेवतात. तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला लोकांना वाटते हा चुकीच आहे तरी पण तुम्हाला नाव ठेवतात ना. अशी ना तशी आपल्याला लोक नावच ठेवणार आहे, बरोबर की नाही. सांगायचा मुद्दा शेवटचा असा की एक माणसाला जाळण्यासाठी 80 मन साहेब लाकूड लागतं आणि तो पर्यावरणाचा ऱ्हास होतो, बरोबर की नाही. आणि माणूस गेल्यानंतर आपण जे म्हणजे मी काकांबरोबर ठाण्यामध्ये शहापूरला गेलो होतो, तर तिथल्या परिसरातल्या लोकांनी ठरवलेलं की गेलेल्या माणसाला अजिबात पाणी पाजायचं नाही. आपण त्या माणसाला पाणी पाजणं म्हणजे त्या मृतदेहाची क्रूर चेष्टा केल्यासारखे. हा विचार आम्हाला गुरुवणे साहेबांनी दिला नाही. म्हणजे इथल्या परिसरामधल्या लोकांनी तो कितपत घेतलाय मला माहिती नाही, पण तो त्यांचा विचार आमच्यापर्यंत पोहोचला, बरोबर की नाही. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना सांगेन की हा विचार आपण, त्यांचा विचार आपण जगलं पाहिजे. हा विचार जगणं हीच खरी श्रद्धांजली आहे, त्यांना ही खरी आदरांजली, बरोबर की नाही. या दुःखद प्रसंगी बोलण्यासारखं फार आहे. म्हणजे त्यांच्या संदर्भातलं बोललं ते कडवळकर सर एक मोठं पुस्तक होईल 500 पानांचं, बरोबर की नाही. मग मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की त्यांचा विचार सातत्यानं आपण जगलं पाहिजे, बरोबर की नाही. एवढंच बोलतो, इथंच थांबतो. जय भारत, जय संविधान. काका जोशी पुस्तकं देऊन एक आदरांजली त्यांच्या प्रती व्यक्त करतायत. मी त्यांचा मुलगा आणि त्यांचे काका या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांना विनंती करतो लवकर राहू. काका नमस्कार करायला नंतर ते सांगणार. हो, मला 2:30ची गाडी भेटली पाहिजे. द्या ना गावी घेऊन ठेवा त्यांच्याकडे, गाडी उठा घेऊन ठेवा. फक्त